बघा आपण आता 17 नंबरचा पेपर जो आहे तो बघणार आहे, ठीक आहे। तर याचा ॲनालिसिस आपण चालू करू। हा 17 आहे, ठीक आहे। आता 8 पेपर बाकी राहिले आहे, ठीक आहे। तर याचा ॲनालिसिस आपण स्टार्ट करू। बघा स्टार्ट जे आहे क्वेश्चन ते जिओग्राफीपासून झाले आहे। महाराष्ट्रातील कोणता जिल्हा महामार्गाच्या संबंधित जे आहे सुवर्ण चतुष्कोन जे आहेत ते भाग नाही। तर सुवर्ण चतुष्कोनामध्ये म्हणजे गोल्डन जो आहे क्वाड्रिलॅटरल ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, सुवर्ण चतुष्कोन मार्ग, त्याच्यामध्ये काय केलं आहे, उत्तर टू दक्षिण जे आहे ते जोडला आहे भारताचा भाग आणि पूर्व टू पश्चिम जोडला आहे। तर आपल्या महाराष्ट्रातून जाणारा जो आहे याचा पूर्व टू पश्चिम भाग जो आहे तो जातो आणि तो त्याचा भाग नसलेला कोणता हे आहे, ठीक आहे। असे 4 पॉईंट जोडले आहे, जसं कोलकाता, दिल्ली, त्यानंतर तिकडे जे आहे ते दक्षिणेला चेन्नई आणि इकडे आपल्या इकडे मुंबई, असे 4 भाग जोडले आहेत त्यांनी, 4 कॉर्नर म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे 4ही भाग जोडण्याचं काम यांनी केलेलं आहे। तर याचा भाग जे आहे ते नसलेले महाराष्ट्रातील जे आहे ते जिल्हे कोणते असं विचारलं, त्याचं उत्तर आहे 3 नंबर, उस्मानाबाद आणि नागपूर याचा भाग नाही। बाकी कोल्हापूर आणि सातारा या हे दोन्ही जिल्हे जे आहे ते या सुवर्ण चतुष्कोन मार्गावर येतात, ठीक आहे। महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते? आता सर्वाधिक प्रमाण म्हटलंय, काही लोक कोकण किनारपट्टी म्हणतात, तर कोकण किनारपट्टीवर आरोह प्रकारचा पाऊस पडतो, परंतु सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या पर्जन्यांनी पडत असते? प्रतिरोध पर्जन्य, ठीक आहे। प्रतिरोध म्हणजे जसे असे वारे येतात किनारी भागामधून आणि ते आपल्या सह्याद्रीला अडल्या जाते आणि त्याच्यामुळे या सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे या पश्चिम उतारावर जोरदार एकदम धुवाधार पाऊस पडतो, त्याला जो आहे तिथे पावसाचं प्रमाण सर्वाधिक असते। तर सर्वाधिक पावसाचं प्रमाण हे पश्चिम घाटाच्या भागामध्ये पडते, ठीक आहे, कोकण किनारपट्टी नाही, पश्चिम घाटामध्ये येते, म्हणून याचं उत्तर 1 नंबर आहे। आता खनिज संपत्तीचा विचार करता देशाच्या एकूण उत्पादनापैकी उत्पादन विचारलं आहे, साठे नाही, ठीक आहे। महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर महाराष्ट्राचा 4% वाटा आहे। महाराष्ट्रामध्ये देशाच्या एकूण जे आहे ते खनिज संपत्तीच्या उत्पादनापैकी महाराष्ट्रामध्ये त्याचा फक्त 4% म्हणजे खनिजाच्या बाबतीत आपण एवढं सधन नाही आहे, तर आपल्या इथे फक्त 4% जे आहे ते उत्पादन होतं, ठीक आहे। खनिज संपत्ती तुम्हाला तिकडे छोटा नागपूर पठार आणि जे मध्य जे आहे ते भारताचा भाग आहे तिथे जास्ती तर खनिज संपत्ती आढळून येते। आता इथे कोणते विधान बरोबर आहे ते असं विचारलेलं आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात पडणारे 85% पर्जन्य ईशान्य मान्सून, आता हे चुकीचं आहे, कारण नैऋत्य मान्सून पासून पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये येणारे वारे जे आहे ते नैऋत्य मान्सून असतात, म्हणजे जे सागराकडून जमिनीकडे वाहतात आणि त्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये 85% पर्जन्य पडतं, ठीक आहे। फक्त ईशान्य कधी? तर परतीचे वारे आहेत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही, तर केरळ, तमिळनाडूचा किनारा म्हणजे जे जमिनीकडून सागराकडे वाहतात ते ईशान्य मान्सून आहे, परतीचे वारे, आणि नैऋत्य मान्सून वारे जे आहे याच्यापासून पडते, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे, ठीक आहे। आता अचुकीचे असणारे किती ऑप्शन आहे, ठीक आहे, तर पहिला ऑप्शन कटला इथेच। त्यानंतर महाराष्ट्रातील कोकण विभागातील हवामान विषम आणि कोरडे, तर आपल्याला माहित आहे कोकण विभाग हा जो आहे तो किनारवर्ती भागामध्ये येते आणि किनारवर्ती भागामध्ये विषम वातावरण नसते, सम आणि दमट असते, म्हणजे याचा अर्थ तिथे जे आहे दिवसाचं किमान तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये फारसा फरक नसतो, ठीक आहे। जसं तुम्ही मुंबईला वगैरे गेले तर तिथे ह्युमिडिटी जास्त असते, आर्द्रता जास्त असते, कारण पाण्याचं बाष्पीभवन होते, त्याच्यामुळे तिथलं वातावरण दमट असते। तेच आपण विदर्भामध्ये आलं, ठीक आहे, विदर्भामध्ये म्हणजे पूर्वेकडे जसं जसं आलं आपण तसं तसं तिथे वातावरण कसं होते? कोरडं आणि विषम। विषम म्हणजे कसं? आपल्या इथे बघा दिवसा अति जास्त ऊन असतं आणि रात्रीची जे आहे ते खूप जास्त थंडी, तसंच जे आहे ते आपल्या इथं उन्हाळा जे आहे विदर्भामध्ये उन्हाळा खूप तापतो आणि हिवाळ्यात अति जास्त थंडी असते, परंतु तेच आपण किनारवर्ती भागामध्ये गेलं जसं मुंबई जे आहे म्हणजे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, त्यानंतर तिकडे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तर तिकडे कसं आहे उन्हाळ्यातही खूप ऊन जाणवत नाही आणि हिवाळ्यातही खूप थंडी जाणवत नाही, तर अशा वातावरणाला सम म्हणते। त्याच्यामुळे कोकण भागातलं वातावरण जे आहे ते सम आणि दमट आहे, कोरडं तर नसतेच, तिथे आर्द्रता जास्त असते हवेमध्ये आणि महाराष्ट्राचे तापमान जे आहे ते किनारपट्टीच्या तुलनेत पठारावर अधिक असते, तर हे विधान बरोबर आहे, म्हणजे ब चुकीचं आहे। आता अ ब चुकीचे आहे, फक्त जे आहे ते क बरोबर आहे, ठीक आहे। तर त्याच्यामुळे
त्याचं उत्तर जे आहे ते 2 नंबर. 5वा प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता 1901 पासून तर 2011च्या जनगणनेचा विचार जर केला आपण तर लिंग गुणोत्तरात सातत्याने काय झाले आहे. तर बघा, देशाचा विचार केला तर लिंग गुणोत्तर कधी वाढलं किंवा कधी घटलं, परंतु कंटिन्युअसली महाराष्ट्राचा विचार केला तर लिंग गुणोत्तरामध्ये जे आहे ते घट झालेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे याचं उत्तर 1 नंबर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचे लिंग तुम्हाला पाठ करायचं नाही आहे ते गुणोत्तर. ठीक आहे, त्याच्यातला एक ट्रेंड लक्षात ठेवायचा की कसं आहे, घट झाली, वाढ झाली किंवा ते जे आहे समान आहे. ठीक आहे, त्यानंतर जोड्या जुळवा, धबधबे आहे तर याचं उत्तर आहे 1 नंबर. सौताडा बीडमध्ये आहे, त्यानंतर अमरेला नगरला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा जर बघतो म्हटलं तर मंदाकिनी जे आहे साताऱ्याला आहे आणि नगर तो सिंधुदुर्गला आहे. याप्रमाणे याचं उत्तर 1 आहे. भारतातील पहिला साखर कारखाना, बघा पहिला जर सहकारी साखर कारखाना म्हटलं तर तो महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु पहिला जे प्रवरानगरचा आहे तो, आणि भारतातला पहिला साखर कारखाना म्हटलाय तर पहिला बेतिया बिहारला जो आहे तो स्थापन झाला. आता ग्रामीण लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी जी आहे ती गडचिरोलीत आहे, पाठच आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर खालील सेकंड नंबर येते सिंधुदुर्ग, पहिल्या नंबरला सर्वाधिक टक्केवारी ग्रामीण जे आहे ते ग्रामीण लोकसंख्येची म्हणजे नागरी लोकसंख्येचं प्रमाण कमी असणारा जिल्हा जो आहे तो आपला गडचिरोली आहे. आणि त्यानंतर इथे सगळ्यात जास्त लोक ग्रामीण भागामध्ये राहते, कारण शहरीकरण झालेलंच नाही आहे, आदिवासी एरिया येतो, त्यानंतर जंगली भाग आहे, त्याच्यामुळे इथे नागरीकरणाच्या पुरेशा सोयी नाही आहे, औद्योगिकरण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेती आणि वनावर आधारित जे आहे ते इथे जनता आहे, त्याच्यामुळे ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. तसंच सिंधुदुर्ग 2 नंबरला येतं. ठीक आहे, तर एक सर्वात जास्त असणारं कोण आहे, गडचिरोली 4 नंबर. ठीक आहे, त्यानंतर खालीलपैकी जे आहे कोणता भारतातील पहिला द्रुतगती म्हणजे एक्सप्रेस वे आहे. एक्सप्रेस वे आता जे आहे त्याचं खूप जास्त बांधकाम चालू आहे आणि तो मुंबई पुणे जो आहे तो देशातला जो आहे पहिला एक्सप्रेस वे आहे. ठीक आहे, महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश म्हणजे एकूण जे आहे ते 7 याच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे, तर याचं उत्तर जे आहे ते पहिलं. त्यानंतर कोणता डोंगर हा सांगली जिल्ह्यामध्ये नाही. आता बामनोलीचा डोंगर आपल्याला माहित आहे हा सातारा जिल्ह्यात आहे, बाकी कोणता आहे हे माहीत असण्यापेक्षा कोणता नाही हे जर माहीत असलं तर लवकर उत्तर निघतं. बामनोली साताऱ्याला आहे, बाकी सगळे जे आहे ते सांगलीमध्ये आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 2 आहे. गोदावरीची प्रमुख उपनदी असलेली जी वर्धा नदी आहे तिच्यापैकी अयोग्य विधान विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, आता वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये होतो. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी आहे. ठीक आहे, बरोबर आहेत. त्यानंतर ही नदी वर्धा अमरावती आणि पुढे वर्धा नागपूर नाही वर्धा चंद्रपूर अशी सीमा निर्माण करते. ठीक आहे, त्यानंतर कार नंद इराई बोर या तिच्या काय आहे उपनद्या आहेत. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. चुकीचं काय आहे, फक्त क 4 नंबर. बाराचं उत्तर आहे 4 नंबर. त्यानंतर आहे ठीक आहे 13 नंबरचा क्वेश्चन. मध्ये भारतातील राज्यांपैकी चुनखडीचे सर्वाधिक साठे कुठे आहे, तर ते कर्नाटकमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला की चुनखडी सर्वाधिक कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे वर्धा वैनगंगा खोऱ्यामध्ये सर्वात जास्त आहे, ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त आढळून येते. ठीक आहे, चुनखडीचा उपयोग कुठे केला जातो, सिमेंट उत्पादनात केला जातो. त्याच्यामुळे बघा एक प्रश्न आला तर त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती माहीत असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये वर्धा वैनगंगा खोऱ्यामध्ये चुनखडी आढळते जास्ती प्रमाणामध्ये आणि त्याच्यातही महाराष्ट्रात यवतमाळ जिल्हा जो आहे तो अग्रेसर आहे आणि भारताचा विचार केला तर कर्नाटकमध्ये सर्वाधिक आहे. ठीक आहे, खालीलपैकी दापोली मंडणगड तालुक्यात जे आहे ते बॉक्साईटचे साठे सापडतात तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपल्याला माहित आहे दापोली कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, रत्नागिरी. एकाच याच्यावरून तुमचं उत्तर निघते. बाकी मंडणगड कुठे आहे हे माहीत नसलं तरी चालेल आणि कशाचे साठे आहे हेही माहीत नसलं चालेल, फक्त आपल्याला एवढं माहीत असलं पाहिजे की दापोली हे कुठे आहे, रत्नागिरीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर खाड्याचं उत्तर दक्षिण 1 नंबर उत्तर आहे. 15चं 1 आहे. त्यानंतर 16 बघा आता 19 जुलै जे आहे 1969 रोजी जे आहे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. आपल्याला माहित आहे या काळामध्ये जे आहे राष्ट्रीयकरण झालं. ठीक आहे, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्या काळामध्ये असं ठरवलं होतं का ज्यांच्या ठेवी आणि जमांचे जे आहे
किमान 200 कोटीच्या वर आहे, म्हणजे किमान किती 200 कोटीच्या वर असणाऱ्या जेवढ्या बँका होत्या तेवढ्यांचं राष्ट्रीयकरण झालं, अशा 14 बँका होत्या. त्याच्यामध्ये सर्वाधिक ठेवी कोणाच्या होत्या आणि सर्वात कमी ठेव, तर सर्वात ठेवी बघा किमान पाहिजे किती होतं 200 कोटीच्या वर, 200 कोटीच्या ज्या आहे असेल तर त्यांच्या वरच्या ज्या बँका आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण होणार होतं. तर मग सर्वाधिक ठेवी असणारी बँक कोणती होती? सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हिची सर्वात जास्त ठेव होती. आणि सर्वात कमी ठेव असणारी म्हणजे जे 200 कोटीच्या जवळपास होती ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्या बँकांचं जेव्हा राष्ट्रीयकरण झालं, ठीक आहे, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या ज्या आहे सर्वात जास्त ठेव आणि सर्वात कमी ठेव असणारी ही होती. भारतात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी निकष जे वापरले जातात त्याच्यामध्ये अ आणि क, ठीक आहे, म्हणजे 2 नंबरचं उत्तर येतं दरडोई प्रतिमाह, उपभोग खर्च म्हणजे MPCE आणि उष्मांक म्हणजे कॅलरी. ठीक आहे, या दोघांचा वापर जे आहे ते केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती वारंवार प्रश्न टाकत आहे कारण सगळ्यात इम्पॉर्टंट डाटा आहे, दरवर्षी एक प्रश्न याच्यावर असतो. त्याच्यामुळे आपल्याला तो प्रश्न पाठच व्हायला हवा. 4 ऑगस्ट 1949 रोजी जे आहे त्याची स्थापना झाली, दिवसासहित तारखेसहित जे आहे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर लिंग विकास निर्देशांक, याचा जो आहे लिंग विकास निर्देशांक नवीन हा 2014 मध्ये आलेला होता ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये. बघा याच्यामध्ये 5 निर्देशांक आणि 5ही निर्देशांक कसे कॅल्क्युलेट केले जाते हे आपल्याला माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये काय काय येतं? दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, चांगले जीवनमान आणि ज्ञान या तिघांचा समावेश होतो. श्रम बाजाराचा समावेश होत नाही. मग श्रम बाजाराचा समावेश कशामध्ये होतो? तर लिंग असमानता निर्देशांकामध्ये. याच्यामध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे, तर याचा समावेश हा याच्यामध्ये होत नाही. तर याच्यामध्ये 3च हे येतात अ, ब आणि क. त्यानंतर रंगराजन समितीने जे आहे बघा, आपण जर अलग समितीचं जे आहे दांडेकर आणि रथ यांचं जे आहे आपण कॅलरी पाठ करतो. ग्रामीण भागात किती सांगितले आणि शहरी भागात किती, 2400 आणि 2100 आपलं पाठ आहे. पण आयोग आता त्याच्या समोर जाईल आणि जी रंगराजन समिती 2012ला जे स्थापन झाली होती तर त्या समितीने किती सांगितलं होतं कॅलरी हे. तेंडुलकरनी तर कॅलरी निकष सोडून दिलेला होता दारिद्र्य मोजताना, परंतु रंगराजननी पुन्हा कॅलरीचा म्हणजे उष्मांकाचा वापर केला होता. आता कॅलरीला काय म्हणेन उष्मांक, तर ते जे आहे ते ग्रामीण भागासाठी. आता इथं लॉजिक असं आहे हा जो 2400-2100 आहे हे कोणाचं आहे? दांडेकर रथचं. हे आपल्याला माहित आहे, म्हणजे हे येणारच नाही आणि हे पण येणार नाही. बघा कॅलरीचा जो आहे वापर हा ग्रामीण भागामध्ये जास्त लागतो कारण ग्रामीण भागामध्ये श्रमाचे काम असतात. ठीक आहे, तिथे जे आहे ते ऊर्जाचा जास्त उपयोग होतो आणि ऊर्जेचा जास्त उपयोग झाल्यामुळे तिथे अन्नातून मिळणारी ऊर्जा पण जास्ती लागणार आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये ऑलवेज जास्त राहणार आहे आणि शहरी भागामध्ये कॅलरी उपभोग हा कमी राहणार आहे. त्याच्यामुळे विचार जर करतो म्हटलं तर असे ऑप्शन कुठे आहे? बघा इथे पण ग्रामीणचं कमी दिलेलं आहे आणि शहरीचं जास्त दिलं आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन जाणार. आणि 2400-2100 दांडेकर रथ यांचा आहे हे आपल्याला माहिती आहे. मग कोणतं उत्तर याचं उरलं काय? 3 नंबर. ठीक आहे, 2155 जे आहे ते ग्रामीण भागात म्हणजे रुरल एरियात आणि 2090 हे जे आहे ते अर्बन एरियामध्ये कॅलरी पाहिजे बा प्रतिदिन उपभोगासाठी, तेव्हाच माणूस जे आहे ते काम करू शकतो. आणि एवढे न मिळणारे लोक आहे ते दारिद्र्य रेषेच्या खाली येतात असं जे आहे ते रंगराजननी सांगितलेलं होतं. लोकसंख्या वाढीच्या टप्प्यातील कोणत्या कालखंडात जननाधारित जे आहे ते वाढ झाली? म्हणजे फर्टिलिटी बेस्ड वाढ झालेली आहे. म्हणजे लोकसंख्ये वाढीचं कारण काय होतं की जन्मदर वाढला. बघा मृत्यूदर जे आहे त्याचा काही इम्पॅक्ट पडला नाही कारण तो घटतच होता आणि कमी झालेला होता, परंतु लोकसंख्या वाढ, पॉप्युलेशन एक्सप्लोजन त्या काळामध्ये झालं होतं. लोकसंख्येचा विस्फोट त्याला म्हणतो आणि ते कोणत्या काळात झालं होतं? 1951 ते 81च्या काळामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आपली त्या काळामध्ये वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे मग जे लोकसंख्येचा टप्पा वाढीचा जो आहे तो कोणता? 51 ते 81 आणि पुढे 81 ते 2011चा जर विचार केला तर इथे लोकसंख्या घटत चाललेली आहे. ठीक आहे, घटत्या दराने वाढत आहे. त्याच्यामुळे इकडे लोकसंख्या कमी कारण आपण जे आहे ते कुटुंब नियोजनावर वगैरे जास्ती भर दिला, योजना आल्या, त्यानंतर पुन्हा एज्युकेशन लिटरसी वाढलेली आहे, स्त्रिया ज्या आहे त्या म्हणजे रोजगारामध्ये गुंतलेल्या आहे. त्याच्यामुळे जे आहे हा टप्पा लोकसंख्या विस्फोटाचा आहे आणि समोरचा टप्पा हा घटत्या दराने वाढीचा आहे. 4थ्या टप्प्यामध्ये हे येतं. ठीक आहे, तर याचं उत्तर 3 नंबर आहे. सोपा पेपर होता. स्थानिक क्षेत्रीय बँका याचा हे जर बघतो म्हटलं अयोग्य विधान 1ल्या नंबरचं अयोग्य आहे. या सार्वजनिक क्षेत्रात नसतात, प्रायव्हेट बँका पण स्थापन करू शकते.
त्यानंतर तुटीचा अर्थ भरण्याचा कोणता स्रोत नाही. आता बघा तूट निर्माण झालेली आहे बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये तूट निर्माण झाली. तूट कधी निर्माण होईल? ज्यावेळेस काय आहे, खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे असं जेव्हा होते, तर त्यावेळेस ते मधातली गॅप आहे ते भरून काढण्यासाठी शासन काय करतं? तर शासन काय करतं? RBI कडनं किंवा व्यापारी बँकेकडून कर्ज घेईल, बरोबर आहे. नवीन चलनाची निर्मिती करेल, बरोबर आहे. RBI ला सांगेल की चलन छापा तुम्ही. त्यानंतर स्वतःच्या रोख रकमेतून शासनाचा जो आहे साठा असेल भारत सरकारचा ठेवलेला, त्याच्यातून पैसा वापरेल. परंतु कर महसूल याचा उपयोग होणार नाही. कारण काय? याचं कर महसूल पहिलेच कमी असतो ना आणि खर्च जास्त असतो, म्हणूनच तूट निर्माण होते. त्याच्यामुळे कर महसूल जे आहे इथे येणार नाही. ठीक आहे. चलन विषयक धोरणाची अंमलबजावणी. आता बघा चलन विषयक धोरणाची जी आहे निर्मिती जर म्हटलं तर निर्मिती कोण करत असते? आता पहिले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच निर्मिती करायची. जसं आता जे आहे ते कालच काय झालेलं आहे, आपल्या इथे मौद्रिक धोरण जे आहे ते जाहीर झालेलं आहे RBIचं. तर ते मौद्रिक धोरणाची निर्मिती किंवा चलनविषयक धोरणाची निर्मिती जर म्हटलं, तयार करणे म्हणजे रेपो रेट किती असेल, काय असेल, हे डिसिजन जे आहे ते कोण घेते? मौद्रिक धोरण समिती. ठीक आहे. आता 2016-17 पासून हिची स्थापना झाली आणि ही घेते. पहिले कोण घ्यायचं? पहिले RBIच घ्यायचं, पण आता मौद्रिक धोरण समितीची स्थापना झाली, त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचा हा अधिकार जो आहे तो तिने गमावलेला आहे. आणि आता मौद्रिक धोरण समितीमध्ये कोण असते? एक गव्हर्नर राहतो, एक डेप्टी गव्हर्नर असतो आणि बाकीचे जे लोक आहे ते बाहेरचे सदस्य असतात. ठीक आहे. तर हे जे आहे मौद्रिक धोरण समिती करते, परंतु अंमलबजावणी कोण करत असते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते 1 नंबर. कारण इथे अंमलबजावणी विचारलेलं होतं, मौद्रिक धोरण निर्मिती नाही. निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये फरक आहे. निर्मिती म्हणजे तयार कोण करते आणि अंमलबजावणी म्हणजे त्याला लागू कोण करते. ठीक आहे. आता विधाने वाचायचे. बेरोजगारी मोजताना ऐच्छिक बेरोजगारी विचारात घेतल्या जाते, तर हे चुकीचं आहे. ऐच्छिक बेरोजगारी विचारात घेतली जात नाही, कारण बेरोजगार त्यालाच म्हणतात. बेरोजगारीची डेफिनेशन ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, जो कामाच्या शोधात आहे त्यालाच बेरोजगार म्हटल्या जाते. आता जे लोक जे आहे कामाची क्षमताही नाही किंवा कामाची क्षमता असून जे काम शोधतच नाही त्याला बेरोजगारामध्ये कन्सिडर करत नाही. ते लोक ऐतखाऊ, त्याला ऐतखाऊ समजायचं आणि अलग सोडून द्यायचं. कारण जे काम शोधते तेच काय रोजगारासाठी उपलब्ध आहे, आणि जे रोजगारासाठी उपलब्ध असून ज्यांना रोजगार भेटत नाही त्याला बेरोजगार म्हटलं जाते. त्याच्यामुळे हे घेतल्या जाते, हे चुकीचं आहे. त्यानंतर बेरोजगारीची व्याख्या जी आहे ते कार्यकारी लोकसंख्येपर्यंतच मर्यादित असते, तर बरोबर आहे. जे लोक काम करूच शकत नाही, जसं 15 वर्षाच्या खालचं मूल, ते कार्यकारी लोकसंख्येमध्ये येतच नाही. कारण ते मुलं जे आहे ते आपल्या इथचा कायदाच आहे, लेबरचा जो आहे चाइल्ड लेबर प्रोटेक्शन ॲक्ट, त्याच्यानुसार जे आहे त्यांना कामावर ठेवताच येत नाही, त्याच्यामुळे ते येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी कामाच्या शोधातच नसते, कारण ते शिक्षण घेत आहे, त्याच्यामुळे ते पण येणार नाही. आणि त्यानंतर जे आहे सिनियर सिटीजन, ठीक आहे, ते पण येणार नाही, वृद्ध लोकसंख्या. त्याच्यामुळे कार्यकारी लोकसंख्येचा समावेश होते, पूर्ण लोकसंख्येचा नाही. त्याच्यामुळे अचूक आणि बरोबर असं याचं उत्तर आहे 3 नंबर. बघा कृषी आणि संलग्न क्षेत्र आहे म्हणजे ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर, याचा जो आहे तो GDPतला हिस्सा जो आहे तो घटत आहे. बघा अर्थव्यवस्थेचे 3 टप्पे बघितले जाते. एक जे आहे प्राथमिक अवस्था, त्यावेळेस काय असते की उद्योगाची वाढ झालेली नसते, सगळी जनता ही जी आहे ते ग्रामीण भागामध्ये राहते आणि ते कृषीवर डिपेंडंट असते, कारण अजूनपर्यंत औद्योगिक क्रांती झालेली नाही. मग कृषीमध्ये सुद्धा यंत्रांचा वापर होत नाही, बैलाच्या आणि मनुष्याच्या भरोशावर शेती चालते आणि त्या प्रकारे जेव्हा शेती होते ते प्राथमिक अवस्था आहे. आणि तेव्हा जे आहे ते एकदम काय म्हणतो त्याला उद्योग जे आहे ते पूर्व परिस्थिती एकदम जे आहे त्यावेळेस अर्थव्यवस्था विकसित नसते. संपूर्ण जनता 100%पैकी 80% जनता ही कृषीवर आधारित असते रोजगारासाठी आणि उत्पन्नासाठी. ठीक आहे, म्हणजे मुख्य स्रोत हा जो आहे कृषीच असतो. ठीक आहे, उद्योगाचं अजून हे झालं नाही. द्वितीय टप्प्यामध्ये काय होते, औद्योगिक क्रांती घडून येते आणि लोक जे आहे ते उद्योगाकडे वळायला लागते, म्हणजे कृषीकडून जे आहे ते स्थानांतर उद्योगाकडे होते, म्हणजे हा विकासाचा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा त्याच्यापेक्षा प्रगत होतो की आता औद्योगिक याच्याकडून जास्तीत जास्त लोक जे आहे ते सेवा क्षेत्राकडे वळलेले असते, म्हणजे कृषीचा वाटा आपोआप कमी होतो आणि तिकडे सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला असते आणि उद्योग क्षेत्रही जे आहे ते बऱ्यापैकी चांगली भूमिका बजावते. त्याच्यामुळे जर
कृषी आणि संलग्न क्षेत्राचा GDPतला वाटा घटत असेल आणि सेवा आणि उद्योग क्षेत्राचा वाटा वाढत असेल तर त्याला काय म्हटलं जाते, सकारात्मक बदल आहे. म्हणजे अर्थव्यवस्था विकसित होत आहे. पहिले अविकसित होती, ठीक आहे, आता ती अर्थव्यवस्था विकसित होत आहे. जसं फॉर एक्झाम्पल युरोपियन कंट्रीज जर बघितल्या, अमेरिका बघितलं तर या इकडले देश जे आहे यांचा उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा जास्ती आहे, तर कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा फार कमी आहे, 2-3% आहे. तर त्याच्यामुळे हा बदल जो आहे तो सकारात्मक समजला जाते. त्यानंतर चलनवाढीच्या काळात अर्थसंकल्पीय तूट रचनात्मक तुटीपेक्षा कमी असते. आता बघा 27 नंबरचा थोडासा जो आहे एकंदरच जो आहे लॉजिकल प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये रचनात्मक तूट म्हणजे कोणती आणि एकंदरच चलनवाढीच्या काळातली अर्थसंकल्पीय तूट कोणती, तर संकल्पना तुम्हाला थोड्याशा माहीत पाहिजे. ठीक आहे, चलनवाढीच्या काळात काय झालं आहे, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्च हा एकूण उत्पन्नापेक्षा कमी असणे, हा रचनात्मक तुटीपेक्षा कमी असते. ठीक आहे, चलनवाढीचा काळ आहे तर हे विधान बरोबर आहे. चलनवाढीच्या काळात काय होते, चक्रीय आधिक्य निर्माण होते. कारण काय होऊन राहिलं, चलनवाढ आहे त्याच्यामुळे जे चक्र आहे कशाचं, तेजी मंदीचं, तर तेजीच्या चक्रामुळे काय होते, जास्तीत जास्त जे आहेत लोक कर भरतात आणि त्याच्यामुळे काय होते, आधिक्य निर्माण होते. म्हणजे काय होते, खर्चापेक्षा उत्पन्न जास्त होऊन जाते, त्याच्यामुळे रचनात्मक तुटीपेक्षा ते काय असते, कमी असते. तर हे विधान दोन्ही बरोबर आहे आणि ब हे अचं काय आहे, कारण आहे. त्यानंतर जे आहे पैशाची दुय्यम कार्य विचारलेली आपल्याला, तर पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये काय काय येणार, अ सोडून सगळेच. ठीक आहे, ब क ड. त्यानंतर आर्थिक वर्ष 1991-92 मध्ये GDP वृद्धी दर कितीपर्यंत, तर निगेटिव्ह मध्ये गेला होता, -6.5 निगेटिव्ह झाला होता. ठीक आहे, तर हा इतका होता. चलनवाढ सतत होत आहे आणि तात्पुरती तिच्यात काय झाली, दरात घट झाली वाढीच्या, तर त्याला मुद्रा अपस्फीती म्हणतात, स्टॅगफ्लॅशन असं म्हटलं जाते. त्यानंतर राष्ट्रीय मानवी पॉलिटीचे क्वेश्चन इथून स्टार्ट होतात. मानवी हक्क आयोगाबाबत अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर पर्याय निवडायचा. आता बघा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ही संवैधानिक संस्था आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, घटनात्मक संस्था आहे आणि हिची घटनेमध्ये तरतूद आहे. तर हे चुकीचं आहे. आपण पूर्ण घटना वाचली, त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी संविधानामध्ये मानवी हक्क आयोग NHRC नॅशनल ह्युमन राईट कमिशनची तरतूद दिसली का, नाही. बघा, हा जो मानवी हक्क आयोग आहे हा जो घटनात्मक नाही, तर याच्यामध्ये जे आहे 1993ला कायदा झाला आणि कायद्यानुसार त्याची स्थापना झाली, त्याच्यामुळे हा संवैधानिक नाही तर वैधानिक बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता अचुकीचे असणारे किती आहे, 1. ठीक आहे, त्यानंतर बघा समोर बघू आपण, ही बहुसदस्यीय संस्था असून त्यात पूर्ण वेळ तसेच पदसिद्ध सदस्य असतात. बरोबर आहे. आयोगाला फौजदारी न्यायालयाचे सर्व अधिकार आहे. बघा, कुठलाही आयोग असेल कायम लक्षात ठेवायचं, त्याला फौजदारी न्यायालयाचे अधिकार नसतात, त्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. मग दिवाणी न्यायालयाचे अधिकार कोणते, फौजदारी न्यायालयामध्ये काय असते, शिक्षा देण्याचा अधिकार असते. ठीक आहे, तर फौजदारी म्हणजे क्रिमिनल जे आहे ते कोर्ट आहे, तिथे कोणते गुन्हे असतात, जिथे जे शरीराच्या जे आहे ते संबंधित असणारे गुन्हे जे आहे ते फौजदारी न्यायालयात येतात. आणि दिवाणी न्यायालयामध्ये कोणते गुन्हे येतात, तर जे पैशाच्या, महसुलाच्या, ठीक आहे, व्यक्तीच्या जे आहे ते अधिकाराच्या संदर्भात गुन्हे आहे ते दिवाणी न्यायालयात येते. त्याच्यामुळे कोणत्याही आयोगाला दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे. मग दिवाणी न्यायालयाचे अधिकार कोणते आहे, तर कोणाला जे आहे ते साक्षीसाठी बोलवणे, साक्ष द्यायची असेल साक्ष तपासणीसाठी बोलवणे, नोटिसा बजावणे यासारखे अधिकार. पण शिक्षा देण्याचा अधिकार नसतो. दंड लावू शकते पण शिक्षा देऊ शकत नाही. फौजदारी न्यायालयामध्ये शिक्षा देता येते आणि आयोग कोणताच ही जी आहे कारावासाची वगैरे शिक्षा देत नसते. आयोग फक्त दंड ठोठावू शकते, नोटीस देऊ शकते. म्हणजे जसं आपलं महिला आयोग आहे ना, एखाद्याने महिलाविषयी जे आहे ते अपमानास्पद जे आहे ते टीका केली, टिप्पणी केली, तर त्यावेळी काय होते, महिला आयोग त्याला नोटीस बजावते. मग हा नोटीस बजावण्याचा जो अधिकार आहे तो कोणता अधिकार आहे, दिवाणी अधिकार. त्याच्यामुळे हे फौजदारी नाही तर दिवाणी पाहिजे. कोणत्याही आयोगाला फौजदारी अधिकार कधीच राहू शकत नाही, ते दिवाणीच असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे अ आणि क जे आहे ते चूक आहे. म्हणजे बरोबर काय आहे, फक्त ब बरोबर. सोपा क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट आहे महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल ऑफ इंडिया, ज्यांची 76 मध्ये
तरतूद आहे. महान्यायवादी पदाचा कालावधी घटनेत निश्चित करण्यात आला नाही. बरोबर आहे, निश्चित नाही आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आहे तो. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास मंत्रिमंडळ बदलले तर महान्यायवादी सुद्धा आपला राजीनामा देतात असा संकेत पाळला जातो. बरोबर आहे, हा संकेत किंवा परंपरा आहे, अशी घटनेमध्ये कुठेही तरतूद नाही. आपण रिव्हिजन बॅचमध्ये ऑलरेडी हे बघितलेलं आहे, जे यूट्यूबला अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर महान्यायवादी भारत सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत. बरोबर आहे, ते पूर्णकालीन वकीलही नाही, सरकारचे एजंट पण नाही, आणि त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित सुद्धा करण्यात आले नाही. तर सर्व स्टेटमेंट काय आहे, योग्य आहे. बघा, घटनेतील खालील कलमांचा विचार करायचा आहे, योग्य विधानांचा हे करायचं आहे. घटनेच्या भाग 5 मध्ये कलम 153 ते 69 दरम्यान कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. कशाच्या? राज्याच्या. आता आपल्याला माहिती आहे भाग 5 मध्ये राज्यासंदर्भात तरतुदीच दिलेल्या नाही आहे. राज्यासंदर्भात तरतुदी ह्या भाग 6 मध्ये दिलेल्या आहे आणि भाग 5 मध्ये संघाविषयी म्हणजे केंद्राविषयी तरतुदी दिल्या. त्याच्यामुळे अ नंबरचं चुकीचं आहे. त्यानंतर इथेही 152 ते 167 पाहिजे. ठीक आहे, हे कलम आहे 153 ते 69 हे चुकलं, आणि 168 पासून 213 पर्यंत कायदे मंडळाच्या तरतुदी आहे. त्यानंतर राज्य कार्यकारी विभागात राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता यांचा समावेश होतो. तर बघा, योग्य विधान विचारलं, फक्त ब बरोबर आहे, कारण राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता यांचा समावेश होतो, आणि केंद्रामध्ये फक्त एक व्यक्ती वाढते. कोण? तर उपराष्ट्रपती. बाकी सगळं सेम आहे. तिथे कोण आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी असे 5 लोक, 5 पांडव कुठे आहे? तर ते केंद्रीय कार्यकारी मंडळात आहे. तर राज्याच्या कार्यकारी मंडळात 4च लोक आहेत. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 नाही आहे, 60 आहे. तर जास्तीत जास्त किती पाहिजे? 500 पाहिजे. किमान 60 पाहिजे. किमान 60 ते जास्तीत जास्त 500 असं आहे, ते चुकीचं आहे. कलम 169 मध्ये विधान परिषद निर्मिती आणि बरखास्ती अतिशय महत्त्वाचं कलम आहे. वारंवार प्रश्न पडलेले आहे. विधान परिषदेची निर्मिती आणि नष्ट करणे 169 मध्ये आहे. तर फक्त ब बरोबर आहे, अ चुकीचं. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना बडतर्फ करण्याची जी प्रक्रिया आहे, आता आपल्याला माहित आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे बडतर्फ करण्याची प्रक्रिया कोणाकोणाविषयी वापरली जाते? तर लक्षात घ्या, याच्याच सारखी प्रक्रिया ही कोणाला आहे? हायकोर्टाच्या न्यायाधीशाला. सेम प्रक्रिया, न्यायाधीश. त्या दिवशीच्या रिव्हिजन मध्ये आपण ते घेतलेलं आहे. त्यानंतर कॅग म्हणजेच कोण? नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हीच पद्धती ही जी आहे मुख्य निवडणूक आयुक्ताला पण आहे. ठीक आहे, असे 4-5 लोक, हे घटनेतले 4-5 पद असे आहे की ज्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया ही सेम आहे. ठीक आहे, तर ती प्रक्रिया काय आहे? तर बघा, त्याच्यासाठीचा जो ठराव आहे तो कोणत्या बहुमताने पारित करावा लागते? विशेष बहुमत. विशेष म्हणजे कोणतं झालं? 203 वालं. तर हे नाही आहेत. कोणतं येते? संसदेच्या दोन्ही सभागृहांनी उपस्थित आणि मतदानात सहभागी होणाऱ्या सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने संमत केल्यानंतर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करू शकते. बरोबर आहे. बघा, सभागृहातील काय पाहिजे? उपस्थित आणि मतदानात भाग घेणाऱ्या लोकांच्या 2/3 पाहिजे, तेव्हाच काढू शकते. ते जे आहे ते बरोबर आहे 2 नंबरचं. त्यानंतर इतर निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करायचं असेल तर कोणती पद्धत सांगितली आहे? तर बघा, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांचा दर्जा जरी सेम असला, निर्णय जरी बहुमताने घेत असले, तरी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढायचं असेल तर त्याच्यासाठी पद्धती कोणती सांगितली? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. मी मगाशीच सांगितलं. परंतु इतर निवडणूक आयुक्त जे आपल्या घटनेमध्ये त्याची संख्या सांगितलेली नाही आहे, राष्ट्रपती जेवढे ठरवण तेवढे. सध्याच्या परिस्थितीत 2 इतर निवडणूक आयुक्त आहे, इलेक्शन कमिशनर. तर त्यांना पदावरून कसं काढलं जाते? तर बघा, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सल्ल्याने. केंद्र सरकार नाही, इथे कोण पाहिजे? राष्ट्रपती.
त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये असं दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे यापैकी नाही. कसं काढलं जाते इतर निवडणूक आयुक्तांना, तर मुख्य निवडणूक आयुक्त सल्ला देतात कोणाला, राष्ट्रपतीला, जो सल्ला बंधनकारक आहे, आणि मग राष्ट्रपती त्यांना पदावरून काढतात. ठीक आहे, उत्तर आहे याचं 4, कारण की ऑप्शनमध्ये तसं दिलेलं नाही आहे. पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि चुकीचं हे काढा. बघा, राज्यघटनेतील भाग 16 मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी चुकीचं आहे. भाषेसंदर्भातल्या तरतुदी ह्या 17व्या भागात आहे आणि भाग 16 मध्ये काय आहे, तर भाग 16 मध्ये मग 330 ते 342 दरम्यान सगळ्या जे आहे सामाजिक आरक्षण आहे किंवा विशेष मागासवर्गीयांसाठी विशेष जे उपबंध आहे ते त्याच्यामध्ये दिले आहे. स्पेशल प्रोव्हिजन फॉर SC ST अँड OBC जे आहे ते कशामध्ये दिलं आहे, भाग 16 मध्ये दिलं आहे, म्हणजे 330 ते 42 दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी आहे, पण तो भाग 16 मध्ये नाही 17 मध्ये आहे. राज्यघटनेतील 350 आहे, हे बरोबर आहे. आणि त्यानंतर चुकीचं विधान विचारलं आहे, 1 नंबरचं विधान इथे चुकीचं आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती अध्यादेश काढू शकते, कधी काढू शकणार आहे अध्यादेश, म्हणजे ज्याला कायद्याचा दर्जा असतो, राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढत असते कलम 123 नुसार. आणि असाच अधिकार राज्यपालाला पण आहे, पण राज्यपालाचा कोणता आहे, 213. लक्षात कसं ठेवायचं, राष्ट्रपती पहिले येतात म्हणून 1 2 3 असा दिलेला आहे. मग राज्यपालाचाही सेम असाच कलम आहे, त्याच्यामध्ये बदल काय झाला आहे, 2 पहिले आले आणि 1 नंतर आला, बस बाकी सेम आहे 2 1 3. म्हणजे लक्षात ठेवणं कलम हे खूप सोपे आहेत. तर 123 मध्ये अध्यादेशाची परिस्थिती आहे जेव्हा संसदेचं केवळ एक सभागृह अधिवेशनात असेल, बरोबर आहे, कारण कुठलाही कायदा जर पारित करायचा असेल तर दोन्ही सभागृहामध्ये तो पारित व्हायला पाहिजे, तेव्हाच त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. पण आता काय होऊन राहिलं, लोकसभा अधिवेशनात आणि राज्यसभा आहेच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ते म्हणजे काय झाली, अत्यावश्यक परिस्थिती आहे आणि कायदा करणं फारच गरजेचं आहे. मग काय करायचं, राज्यसभेला थोडी अधिवेशनात बोलवणार आहे, त्यामुळे मग काय केलं जाते, राष्ट्रपती अध्यादेश काढतात. दुसरी गोष्ट, संसदेचं कोणतंही सभागृह अधिवेशनात नाही, म्हणजे विराम काळ आहे संसदेचा. संसदेमध्ये जे आहे ते मग काय वेळेवर जर कायदा करण्याची अर्जन्सी असेल तर काय वेळेवर आपण अधिवेशन बोलवू शकतो का, अधिवेशन बोलवण्याची एक प्रोसेस आहे. मग अशा अत्यावश्यक परिस्थितीमध्ये इमर्जन्सीमध्ये काय करायचं, म्हणून हा अध्यादेशाचा अधिकार दिला. तर केवळ अ आणि ब ह्या 2 परिस्थिती असेल तेव्हाच अध्यादेश काढू शकतात, म्हणजे अ ब बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीबाबत योग्य विधान निवडायचे आपल्याला. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे, पदाची निवडणूक खुल्या मतदान पद्धतीने होते, बरोबर आहे. उपराष्ट्रपती मार्फत घटनेच्या व कायद्याच्या संरक्षणाची शपथ घेतली जाते, राष्ट्रपती देतात त्यांना, बरोबर आहे. उपराष्ट्रपती बडतर्फीचा, म्हणजे उपराष्ट्रपतीला पदावरून काढायचं असेल, बघा बाकी सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहे काय आहे, इम्पॉर्टंट आहेत, पण त्यावेळेला नसल्याही लक्षात तरी चालते. पण अपवाद काय आहे, वारंवार सांगणं आहे की अभ्यास करताना अपवाद लक्षात ठेवा. आयोगाचा चुकवण्याचा एक पॅटर्न आहे, ते अपवादामध्येच चुकवतात. आता आपल्याला माहिती आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे त्यांना पदावरून काढायचं असेल तर त्याचा ठराव प्रथम लोकसभेत नाही, तर तो प्रथम कुठे मांडायला पाहिजे, राज्यसभेत. त्याच्यामुळे चुकीचं काय आहे, बाकी तुम्हाला काय माहित आहे आणि काय नाही ते माहित नाही, परंतु 3 नंबरचं विधान तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि हे विधानच चुकीचं दिलेलं आहे. राज्यविषयक तरतुदी संबंधित कलम दिलेले आहे. राज्यासाठी एक राज्यपाल 53 मध्ये, बरोबर आहे. अयोग्य जोडी ओळखायची आहे. राज्यपालाची नियुक्ती 154, राज्यपालास जे आहे शपथ दिली आहे 159 मध्ये आणि क्षमादान 161. आता बघा तीनही हे बरोबर आहे, कारण राज्यपालाचे कलम अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कंबाईनचा पॅटर्न असा आहे की प्रश्न विचारताना राज्य विधिमंडळावर जास्त प्रश्न असते, संसद आणि केंद्रावर नाही. आणि तेच राज्यसेवेचा पेपर असेल तर तुम्हाला संसद आणि केंद्र शासनाबाबत जास्त प्रश्न असतात. तर इथे बघा राज्यपालाची नियुक्ती 154 मध्ये नाही 155 मध्ये आहे. मग 154 मध्ये काय आहे, तर हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे. राज्यपालाला काय प्रदान होते, कार्यकारी अधिकार. ठीक आहे, त्यानंतर करंटचे जे आहे ते प्रश्न दिलेले आहे. बघा 41चा आन्सर, करंटचे सोपे प्रश्न होते, त्यात काही ॲनालिसिस करण्यासारखं नाही. ठीक आहे, 1 नंबर उत्तर आहे गुल्लागुडा आणि चित्तगुडा. इथे जे आहे ते ती रेल्वे चालू झालेली आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे, 42 नंबर, नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन आहे. म्हणजे सुपर कॉम्प्युटर बनवायचं आहे आपल्याला, आणि आपल्या इथे जसं प्रत्युष आहे, मिहिर आहे, त्या असे आपले सुपर कम्प्युटर्स आहे. सुपर कम्प्युटर म्हणजे काय, असे कम्प्युटर म्हणजे आपल्यासारखा कम्प्युटर नाही, एक मोठा कम्प्युटर असतो आणि ते काय करतात, ॲट ए टाईम मल्टिपल कामं करतात. म्हणजे बघा आपल्या इथे काय करायचं आहे, साधं आपण जे आहे लोकल एरिया नेटवर्क लॅन वगैरे तुम्ही ऐकलं असणार, WLAN आहे, वॅन आहे, वाईड एरिया नेटवर्क. मग म्हणजे आता समजा जर विचार केला, वर्धेची सगळी जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरची जी सिस्टीम चालवल तर ते कोणाच्या मार्फत चालवली जाते, एका सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून. एखाद्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते हे करायचं आहे, सुपर कम्प्युटर मार्फत केल्या जाते. त्यानंतर आपली ECG मशीन आहे ती सुद्धा सुपर कम्प्युटरचा एक भाग आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे मल्टिपल कामं ॲट ए टाईम, हॉस्पिटलमध्ये सुपर कम्प्युटर असते, ॲट ए टाईम करणारं जे कम्प्युटर असते त्याला सुपर कम्प्युटर म्हणतात. आणि हे सुपर कम्प्युटर आपण आयात करायचो दुसऱ्या देशाकडून, तर हे भारतामध्येच निर्माण व्हावं यासाठी नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन. आणि याच्यामध्ये कसं असते, त्यांची पेंटाफ्लॉप अशी जी आहे ती काय आहे, स्पीड असते. ठीक आहे, तर कोणाचा सुपर कम्प्युटर चांगला आहे अशावरही प्रश्न पडलेला आहे दरवर्षी. तर याच्यामध्ये समिट USAचा असे जे कम्प्युटर आहे हे जास्त जे आहे ते प्रगत समजल्या जाते. त्याच्यामध्ये भारताचे कम्प्युटर हे फार मागे आहे, 500 मध्ये जर विचार केला तर आपण लय शेवट येतो. परंतु आपण जे आहे ते त्याच्यामध्ये येण्यासाठी आपण काय करता, नवीन नवीन सुपर कम्प्युटर तयार करत आहे. तर त्यांनी जे आहे ते परमगंगा नावाचा सुपर कम्प्युटर तयार केला आहे. म्हणजे नवीन डेव्हलपमेंट करून ॲडव्हान्स सुपर कम्प्युटर तयार करत आहोत आपण. तर तो कोणी केला, IIT रुड़की. आपल्या इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, हे जे हे आहे कॉलेजेस आहे, इथले स्टुडंट किंवा तिथले प्रोफेसर आहे हे काय करतात, IITians सुपर कम्प्युटरची निर्मिती करतात. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, लय हुशार लोक असतात तिथे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने जे आहे ते बीजिंगचं 2020चं जे आहे हिवाळी ऑलिम्पिक जे आहे ते हे केलं आहे. तर ते कोणत्या देशाच्या प्रवेशावर जे आहे ते बंदी घातली आहे, तर बघा रशिया आणि बेलारूस आहे याच्यावर काय घातली आहे, बंदी घातली आहे. अ आणि क हे दोन याच्यावर बंदी आहे. रशियावर ऑब्वियसली आहे. बंदी घालण्याचं कारण काय, युद्ध त्यांनी हे केलं आहे आणि युक्रेनला जे आहे ते खूप जास्त म्हणजे तिथे जीवितहानी वित्तहानी झालेली आहे. त्याच्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षतेसाठी काय केलं आहे, एकंदरच एक योजना चालू केली आहे वातावरण निर्मितीसाठी. शालेय शिक्षण विभागाची ती योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे सखी भाग्यश्री योजना. कोणते राज्य सरकार जे आहे ते मोफत जे आहे ते सॅनिटरी नॅपकिन्स प्रोव्हाइड करणार आहे, तर सिक्कीम आहे. त्यानंतर देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण मिळवणारे पुढीलपैकी कोण पहिले पॅरालिम्पिक ॲथलीट आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतात. पहिला पॅरा ॲथलीट आहे की ज्याला पद्मभूषण मिळालेला आहे. तिसरा जो आहे तो नागरी पुरस्कार म्हणजे पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा जो आहे पद्मभूषण. आणि असे मिळवणारे कोण आहे, देवेंद्र झांझरिया यांना जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे. सेकंड नंबर ऑप्शन. त्यानंतर ऑस्कर पुरस्कार 95 आपल्याला बघा पुरस्कारावर जे आहे ते काय केलं जाते, प्रश्न विचारल्या जाते की हे कोणते आहे. ऑस्करवर विचारतो आपल्याला, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर विचारतो. याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा जो आहे हा पुरस्कार यांना मिळालेला नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर चित्रपट कोणता आहे ते लक्षात ठेवा, दिग्दर्शक आणि अभिनेता विल स्मिथ याला मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, साहित्य अकादमीचा जो युवा साहित्य पुरस्कार मिळाला मराठीसाठीचा, ठीक आहे, तर तो जो जाहीर झाला कोणाला, प्रणव सखदेव यांना. हा पुरस्कार पण आपल्याला विचारला जातो. तो कोणाला मिळाला, काळे करडे स्ट्रोक्स असा जो आहे पुरस्कार. आय थिंक हा वाला जो बुक आहे काळे करडे स्ट्रोक्स हे पूर्ण जे आहे ते स्मोकिंगवर रिलेटेड आहे आणि त्याच्यावरचा प्रणव सखदेव यांना मिळालेला जो पुरस्कार आहे ते लक्षात ठेवा. आता युवा लोक काय करतात, स्मोकिंग करतात असं लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे काळे करडे स्ट्रोक्स जे आहे ते त्याच्यावरचं बुक आहे, तर ते अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, आपोआप लक्षात राहते. नावही लक्षात ठेवा, प्रणव सखदेव, आणि ते नावावरून तो ओळखूच येते काय हा यंग माणूस आहे. आणि युवा साहित्य पुरस्कार कोणाला देईन, अंडर 14 वाल्यांना दिला जातो. तर त्याच्यामुळे
युवा साहित्यिक आहे, नावावरून ओळखू येते पहिले, आणि ते काळे करडे स्ट्रोक्स कशाचे रिलेटेड आहेत ते पण लक्षात ठेवा. UGC आहे, दिल्ली यांनी काय केलं, विद्यापीठ जे आहे, आणि छत्तीसगडमधील गुरु घासीदास विद्यापीठ आहे, याच्या दरम्यान केंद्रीय विद्यापीठादरम्यान जे आहे एक पीठ स्थापन करण्यात आली आहे. ठीक आहे, तर ते एकंदरच कशावर जे आहे ते करण्याचा निर्णय जो घेतला तर त्याच्यामध्ये कोण आहे, तर भीमा भोई. ठीक आहे, तर हे पीठ स्थापन करणार आहेत. बघा, चंदीगड आणि आसाममध्ये जे आहे जोरहाटपर्यंत जे हेलिकॉप्टर चाललं आहे हवाई दलाचं, ते कोणतं हेलिकॉप्टर आहे, चिनूक. ठीक आहे, त्यानंतर केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग इक्बाल सिंग लालपुरा पुनर्नेमणूक केलेली आहे. ऑलरेडी हे 3 वर्षासाठी अध्यक्ष होते अल्पसंख्याक आयोगाचे. ठीक आहे, 92ला जे आहे त्याची स्थापना आहे, आणि आता जे आहे ते त्याला पुन्हा पुनर्नेमणूक केलेली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPIचं अनावरण जे आहे करण्यासाठी निओपे सोबत एक भागीदारी केली आहे, आणि ते कोणाचं आहे, UAEचं. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. आणि आपलं रुपे कार्ड पण ॲक्सेप्ट केलं आहे UAEमध्ये. ठीक आहे, तर हे पण एक लक्षात ठेवायचं. कोणत्या खेळाडूने लॉरियस वर्ल्ड जे आहे ते स्पोर्ट्समन ऑफ द इयर हे घेतला, तर मॅक्स वर्स्टॅपन आहे, याला हा पुरस्कार मिळालेला आहे. करंटचे प्रश्न सोपे आहे, आपल्याला लक्षातच ठेवायचे आहे. अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड जे आहे त्याची जे आहे ते काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. ठीक आहे, तर आता नॅशनल इंटेलिजन्स ग्रिडची स्थापना. आता इंटेलिजन्स म्हटलं आपल्याला माहीत आहे, आपल्या इथची जी आहे सिलिकॉन व्हॅली कोणाला समजलं आहे, बेंगलोरला. सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेमध्ये आहे. IT सेक्टरचं सर्वात प्रगत आणि सगळ्यात जे हुशार लोक जे आहेत तिथे असतात, असं जे आहे ते अमेरिकेचा तो एक एरिया आहे सिलिकॉन व्हॅली. तसं भारताची सिलिकॉन व्हॅली कोणाला म्हणतात, बेंगलोरला. कारण तुम्हाला माहीत असेल मोस्ट ऑफ द इंजिनियर्स सायंटिस्ट हे कुठे जातात, बेंगलोरमध्ये, सदनमध्ये, ते सगळ्यात हे आहे टॉपचं. मग आता इथे काय म्हणताय, नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड. आता इंटेलिजन्स लोक जे आहे ते बेंगलोरमध्ये जात असेल, म्हणजे देशभरातून, असं नाही की बेंगलोरचेच लोक इंटेलिजंट आहे, देशभरातले इंटेलिजंट लोक बेंगलोरला जातं. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे इस्रोचं जे हे आहे मुख्यालय ते पण बेंगलोरला आहे. मग सगळे लोक तिथं बेंगलोरमध्ये जात असेल तर इंटेलिजन्स ग्रिड कुठे राहायला पाहिजे, बेंगलोरमध्ये. मग काही माहीत नसताना आपण लॉजिक लावू शकता. असं महाराष्ट्रातलं जर कुठे असतं तर ते पुण्याला असतं. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये असं कुठलं स्थापन झालं असतं तर जिथं इंटेलिजंट आहे तिथेच लोक जाणार आहे ना, तर ते पुण्याला असतं. पण देशाचं म्हटलं त्याच्यामुळे ते बेंगलोरला. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात मांगर हे गाव साताऱ्याचं आहे, पहिलं मधाचं गाव. आपण पहिले हा प्रश्न टाकला आहे की कोणतं गाव हे पहिलं मधाचं गाव आहे, ते मांगर आहे. कोणत्या जिल्ह्यातलं आहे तर सातारा. म्हणजे दोन्ही प्रश्नासाठी आपण रेडी आहोत. आता रिझनिंगचे क्वेश्चन चालू होतात. ठीक आहे, प्रियाचे प्राप्तांक हे नेहापेक्षा जास्त आहे, आपण लिहून घेऊ. हा जो आहे तो कंपॅरिझनचा प्रश्न आहे. प्रिया ही कशापेक्षा जास्त आहे, नेहापेक्षा जास्त आहे, लिहून घ्यायचं असं. हर्षचे प्राप्तांक म्हणजे काय, गुण. राकेश एवढे आहे म्हणजे हर्ष इक्वल टू राकेश असं आहेत. त्यानंतर राहुलचे गुण जे आहे ते दिव्यापेक्षा कमी आहे, म्हणजे दिव्याचे जास्त आहे. ठीक आहे, आणि राहुलचे कमी आहे. आता नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहे, म्हणजे नेहाच्या खाली कोण असेल, हर्ष. मग हर्ष जर नेहाच्या खाली असणार, नेहाच्या म्हणजे प्राप्तांकापेक्षा हर्षचे कमी असणार, तर हर्ष बरोबर कोण आहे, राकेश. म्हणजे राकेशचे पण नेहापेक्षा कमी असणार. ठीक आहे, समोर काय म्हणलं, दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहे. ठीक आहे, तर दिव्याचे काय आहे, राकेशपेक्षा कमी आहे. आता दिव्याचेच राकेशपेक्षा कमी असेल तर आपल्याला माहित आहे दिव्यापेक्षा राहुलचे कमी आहे. म्हणजे याचा अर्थ एक सिरीज लागली तुम्हाला. पहिले आपल्याला एक रिलेशन लावून घ्यायचं. ठीक आहे, वेगळं वेगळं लिहून, आणि त्याच्यानंतर एक सिरीज लागली. तर आपल्याला काय विचारते आता आयोग की सगळ्यात जास्त प्राप्तांक कोणाचे आहे, म्हणजे गुण कोणाचे आहे किंवा सर्वात कमी कोणाचे आहे. इथे काय विचारलंय प्रश्नामध्ये, सर्वात कमी कोणाचे आहे. तर कोणाचे आहे, राहुल सर्वात कमी असणार, आणि सर्वात जास्त असणारी कोण आहे, प्रिया. तर उत्तर क्रमांक काय, 3. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हा क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतलेला आहे आणि इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला डबल टाकला. रोनू, सीमा, पन्नू. ठीक आहे, काही लोक उत्तरच पाठ करून घेते. रोनू, सीमा, पन्नू असे 3 लोक आहेत. ठीक आहे, त्यांनी काय केलं आहे, 3 रक्षकावर सतत 5 रात्रींच्या, म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत 5 जे आहे ड्युटी त्यांना करायची आहे.
सोमवारच्या रात्रीपासून शुक्रवारच्या रात्रीपर्यंत दर रात्री जे आहे ते 2 लोक जे आहे ते काय करणार आहे, नाईट ड्युटी करणार आहे. त्याच्यानंतर रोनू 4 तर पन्नू आणि सीमा 3 याला काम करणार आहे. म्हणजे रोनू फक्त 4 ड्युट्या करणार आहे आणि पन्नू आणि सीमा 3. आता 5 दिवस जे आहे ते करायचे आहे आणि एका दिवशी 2 लोक राहणार आहे. म्हणजे टोटल जे आहे ते किती झाल्या, 10 झाल्या. ठीक आहे. मग नियमानुसार कोणीही रक्षक 2 रात्रीपेक्षा सलग काम करू शकत नाही. ठीक आहे. जर पन्नूने सोमवारी रात्री काम करायचे असेल, बघा पन्नूने कधी करायचं आहे, सोमवारी. म्हणजे सोमवारी सुरुवात केली आपण जे आहे ते सरळ दिवस लिहून घेऊ. पहिले सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असं जर लिहून घेतलं तर सोमवारी कोण काम करणार आहे इथे सांगितलंय, पन्नूने. पन्नूने सुरुवात केली आहे सोमवारी आणि सीमावर जबाबदारी असलेल्या रात्री विचारलेल्या आहे. आता पन्नू जर सोमवारी असेल आणि आपल्याला माहित आहे रोनू किती दिवस काम करणार आहे, 4 याच्यात. म्हणजे रोनू जे आहे मधात नसणार आहे, कारण रोनूला जर मध्ये आपण दिलं तर त्याला सलग 4 वेळा काम करू शकत नाही, तो सलग 2 पेक्षा जास्त वेळा काम करू शकत नाही. म्हणजे सोमवारी जे आहे ते रोनू असेल आणि मंगळवारी पण रोनू असेल, त्यानंतर पुन्हा गुरुवारी पण रोनू असेल, कारण तो 2 पेक्षा जास्त दिवस काम करू शकत नाही. हा नियम आहे इथे दिलेला आहे. नियमानुसार कोणीही 2 रात्रीपेक्षा जास्त काम करणार नाही. ठीक आहे. मग आता रोनूचे दिवस झालेले आहे बरोबर. आता आपल्याला काय म्हटलंय, पन्नूनं रोनूनं सुरुवात केली, आता दुसऱ्या वेळेस रोनू आहे. तर आता इथे बघा बुधवारी कोण काम करणार आहे, पन्नू आणि सीमा. आता आपण इथे पन्नू जर घेतला तर कंटिन्यू 3 रात्री एकावरच जबाबदारी येते आणि नियम काय म्हणते 2 पेक्षा जास्त वेळ करता येणार नाही. म्हणजे इथे कोण असणार आहे, सीमा. ठीक आहे. मग आता इथे सीमा झाल्यावर पुन्हा इथे जे आहे ठीक आहे सीमा इथे सीमा राहू शकत नाही, इथे कोण राहणार मग, पन्नू. आणि ॲट दी एंड कोण राहणार, सीमा. याप्रमाणे जर गेलं तर आपल्याला काय विचारलंय, सीमावर कोणाकोणाची जबाबदारी आहे. तर सीमा बघा, सीमा आहे मंगळवारी, सीमाच काम करते आहे बुधवारी आणि सीमा काम करते आहे शुक्रवारी. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार ही कोण काम करणार आहे, सीमा काम करणार आहे. बघा याचं उत्तर ZDU त्या दिवशी झालेलं आहे हे. त्यानंतर मीनाक्षी आणि सोनाक्षी 2 वर्षापूर्वीचा गुणोत्तर किती आहे, 5:6. म्हणजे हिचं 5x असणार, हिचं 6x. ही कोण आहे, मीनाक्षी आणि ही सोनाक्षी. ठीक आहे, सोनाक्षी सिन्हा. त्यानंतर 5x आणि 6x प्लस काय म्हटलंय 2 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी जर 5x 6x असेल तर 2 वर्ष 2 प्लस केले तर आजचं किती होईल, आजचं किती आहे 6 7 लिहून घ्यायचं असं. ठीक आहे. एक वेळा हे झालं 7 5 35x अधिक 14 बरोबर 6 7 36x अधिक 12. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, 36 मधून 35 वजा करायचे. 36x x एका साईडला आणायचे, एका साईडला येताना चिन्ह बदलणार आहे. ठीक आहे. तर 36x मधून 35x गेले तर x राहतात आणि 14 आहे तर 14 इकडे जाताना काय होईल, मायनस होईल. 14 वजा 12 किती होणार, 2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे, 2. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे उत्तरमध्ये, मीनाक्षीचं आजचं वय विचारलं आहे. मीनाक्षीचं 2 वर्षापूर्वी वय किती होतं, 5x. ठीक आहे. मग 5x म्हणजेच किती, x ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर 10. हे कधी होतं, 2 वर्षाच्या पूर्वी. आजचं वय विचारलं तर किती झालं, 10 अधिक 2 12. किंवा सरळ सरळ तिचं गुणोत्तर 6 आहे तर बेसक किती होणार, 12. असं तिचं आजचं वय किती आहे, 12 वर्षे. आता एका लायब्ररीत काय म्हटलंय, 84 विद्यार्थी बसले आहे. 6 ग्रुपमध्ये त्यांना विभागायचं आहे, जेणेकरून कमीत कमी 7 किंवा जास्तीत जास्त किती असले पाहिजे, 18. म्हणजे 7 पेक्षा कमीही नसले पाहिजे, 18 पेक्षा जास्तही नसले पाहिजे. मग सरळ सरळ विद्यार्थी आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण भाग गेला पाहिजे संख्येचा. 20चा पूर्ण भाग जातो का, नाही जात. मग आपण बघितलं 14चा, 14 पंच 70 आणि 14 सख 84 बरोबर आहे. 6 ग्रुप आहे आणि 14ने त्याचाच भाग जातो म्हणजे याचं उत्तर काय येईल, 14. आता बघा, एक पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला चालली, ती 240 किलोमीटरचं अंतर आहे. ते जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा, म्हणजे जलद गाडीचं स्पीड x असेल तर तिच्यापेक्षा 2 तास काय लागतात, अधिक लागतात. म्हणजे जर
80चा स्पीड कोणाचा असेल, पॅसेंजरचा, तर याचा स्पीड काय असणार, जलदचा म्हणजे एक्सप्रेसचा किंवा सुपरफास्ट गाडीचा, किंवा ज्याला आपण काय म्हणतो एक्सप्रेस आहे, एक्सप्रेसचा स्पीड किती असणार, 100चा असणार. ठीक आहे, कारण त्यांनी काय म्हटलं आहे 20 किलोमीटरने जे आहे ते कमी आहे, त्याच्यामुळे 80 किलोमीटर पॅसेंजर असणार, तर 100 किलोमीटर कोणाचा स्पीड असणार, याचा एक्सप्रेसचा, कारण त्यांनी जे आहे ते स्पीडमधला फरक किती दिला आहे, 20चा. आणि त्याच्यानंतर वेळेतला फरक किती आहे, 2. आता अंतर किती आहे एकूण, 240. मग आता स्पीड असा असणार, कारण पूर्ण संख्या दिली आहे 2 तास, त्यांनी असं नाही म्हटलं 1 तास 30 मिनिटाचा फरक आहे, 2 तास ही पूर्ण संख्या दिली. याचाच अर्थ काय आहे की जे भाग गेला पाहिजे पूर्णपणे. मग बघायचं कोणाचा भाग जातो, 40 आणि 60 ऑप्शनवरून जाऊ. समजा पॅसेंजरची स्पीड 40 आहे, तर एक्सप्रेसची स्पीड किती राहणार, जलद गाडीची 60. आता बघा इथं काय म्हणलं आहे, दोघातला फरक किती आहे, 20चा, बरोबर आहे. आता पॅसेंजरची स्पीड काय आहे, कमी आहे, त्याच्यामुळे तिला जास्त तास लागेल. मग आता बघू 40 किलोमीटर स्पीडनं जर एखादी गाडी गेली, 240चं अंतर असेल, तर काय होईल, 240 भागेला अंतर भागेला वेग करा 40, किती तास लागेल, 6 तास. आता दुसरी गाडी 240 किलोमीटरच अंतर जात आहे, पण 60च्या स्पीडनं जात आहे, किती तास लागेल, 4 तास लागेल. बघा वेळेतला फरक किती आहे, 2 तास आहे. म्हणजे याचाच अर्थ पॅसेंजरची स्पीड किती असेल, 40, आणि एक्सप्रेसची स्पीड किती असणार, ती म्हणजे 60. म्हणजे उत्तर क्रमांक 1. त्यानंतर नेक्स्ट आहे, ठीक आहे, एक स्त्री आहे, तिच्या नवऱ्याला जे आहे आदित्य नावाच्या व्यक्तीचा परिचय करून देताना काय म्हणाली की त्याच्या भावाचे, त्याच्या म्हणजे कोणाच्या, आदित्यच्या भावाचे. आता एक आदित्य आहे, त्या आदित्यचा भाऊ लिहून घ्यायचं असं, भावाचे वडील. आता आदित्यच्या भावाचे वडील म्हणा किंवा आदित्यचे वडील म्हणा एकच आहे, त्याचा भाऊ आहे, वडील हे काय आहे, माझ्या आजोबांचा, म्हणजे त्या मुलीच्या आजोबाचा, हे जे वडील आहे त्या मुलीच्या आजोबाचा काय आहे, एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे ती मुलगी आहे तिच्या आजोबाचा मुलगा. आता मला सांगा, तिच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हटलं, त्यांनी काय म्हटलं आहे, तिच्या आजोबाचा एकुलता एक जर नसता म्हटला, तिच्या आईचा पण भाऊ असू शकते, कारण आपले आजोबा 2 असतात ना, एक आईचे वडील आणि एक बाबाचे वडील. तर त्यांनी काय म्हटलं आहे, तिच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा. ठीक आहे, त्यांनी जर एकुलता एक शब्द नसता वापरला तर असंही होऊ शकत होतं की तिच्या आजोबाचा मुलगा म्हणजे कोण, तिचा मामा पण होऊ शकत होता. ठीक आहे, आईचा भाऊ. तर तसं नाही म्हटलं आहे, आजोबाचा एकुलता एक मुलगा, मग कोण असेल, तिचे वडील. ठीक आहे, तर वडील आहे, तर त्या स्त्रीचं, आता तिचे वडील आहे, मग त्या स्त्रीचं जे आहे आदित्यसोबत नातं काय, तर ती स्त्री काय असणार आहे, आदित्यची बहीण असणार आहे, कारण आदित्य तिचा भाऊ आहे ना. आदित्यच्या भावाचे वडील म्हटलं का, आणि आदित्यचे वडील म्हणलं का, तेच त्या मुलीचे वडील आहे. म्हणजे ती स्त्री काय आहे बघा, त्या स्त्रीचं नातं विचारलेलं आहे आदित्यशी, आणि आदित्यचं नातं विचारलं असतं आदित्य भाऊ असता, आणि स्त्रीचं नातं विचारलं मग स्त्री कोण आहे, बहीण. उत्तर क्रमांक 3. आता बघा, मुलाच्या वयाची दुप्पट, म्हणजे मुलगा जो आहे त्याचं वय आहे आणि वडील आहे. आता इथे 2 कंडिशन दिल्या त्या बघू. मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 70 होते. आता बघू आपण, आणि वडिलाच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर बेरीज किती होते, 95. तर ऑब्विसली वडील जास्त वयाचे असणार आणि मुलगा कमी वयाचा. आपण बघू, समजा वडिलाचं वय 30 आहे, मुलाचं वय 15 आहे. पहिली कंडिशन मध्ये ठेवून पाहू. पहिली कंडिशन काय म्हणत आहे की वडिलाच्या वयाची दुप्पट ही मुलाच्या वयात मिळवली तर. आता मुलाचं वय 15 आहे आणि त्याच्यामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट, वडिलाचं वय 30 असेल, ऑप्शनवरूनच जायचं. ठीक आहे, तर किती झाली वडिलाची दुप्पट, 60. तर त्याची प्लस किती होते म्हणते, 75. इथे 70, पण इथे प्लस किती होऊन राहिली, 75. कंडिशन लागू होत आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ हे उत्तर नसेल. आता बघू आपण की मुलगा जो आहे वडील 30चेच आहे पण मुलगा 10चा आहे. कंडिशनमध्ये ठेवून पाहू की मुलगा 10चा असेल, वडिलाचं वय किती आहे, वडिलाचं वय जे आहे ते दुप्पट आहे. ठीक आहे, तर दुप्पट केल्यावर किती होईल, 60. पहिल्या कंडिशनला लागू झालं, 70 होत आहे, लागू आहे. पण इथे एकच कंडिशन दिलेली नाही आहे, दुसरी कंडिशन दिलेली आहे. इथे दुसऱ्या कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे की वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 95 होते. आता बघा, पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलं, मुलाची दुप्पट जर वडिलाच्या वयात मिळवली म्हणजे मुलाची दुप्पट 20 अधिक वडिलाचे वय 30 आहे, किती व्हायला पाहिजे, 70.
तर 50च होत आहे. आणि वडिलाची दुप्पट किती आहे 60. ते जर मुलाच्या वयात मिळवली तर ते किती होत आहे 70च होत आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन इथे फुलफिल होत नाही आहे, त्याच्यामुळे हे पण उत्तर नाही आहे. मग आता पुन्हा दुसरं बघू. 40 आणि 45. समजा वडिलाचं वय आहे 40 आणि मुलाचं आहे 15. आता पहिलं काय म्हटलंय, मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाच्या वयाची दुप्पट होते 15 दुनी 30 अधिक वडिलाच्या वयात मिळवली म्हणजे 40 मध्ये मिळवली तर प्लस किती येते 70. पहिली कंडिशन फुलफिल झाली. आता दुसरी कंडिशन काय म्हणताय की वडिलाच्या वयाची दुप्पट किती होणार 40 दुनी 80. मुलाच्या वयात म्हणजे मुलाचं वय 15 आहे याच्यामध्ये मिळवली तर बेरीज होते 95. फुलफिल झाली. म्हणजे याचाच अर्थ दोन्ही कंडिशन इथे फुलफिल होते. म्हणजे वडिलाचं वय 40 असणार आणि मुलाचं वय 15. ठेवून पाहायचं कंडिशन इझी असते. एका घड्याळाचं 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 आणि 4 वाजता 4 टोल पडतात. तर 5 वाजता या घड्याळाचा टोल पडण्यासाठी 12 सेकंद लागत असतील तर इथे काय म्हटलं आहे तर 10 वाजता टोल पडण्यासाठी किती सेकंद लागेल. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर एकंदरच इथे काय म्हटलं आहे एका घड्याळाचा 1 वाजता 1 टोल होतो, 2 वाजता 2 होतात, 3 वाजता 3. याच पद्धतीने पुढेही टोल पडतात. जर 5 वाजता या घड्याळात टोल पडण्यासाठी 12 सेकंद लागतात, कारण 5 वाजता किती टोल होणार आहे. ठीक आहे, घड्याळात 5 वाजले 5 टोल होणार आहे. तर त्याला जे आहे 5 टोल व्हायसाठी जर 12 सेकंद लागत असेल, 5 टोल वाजायसाठी 12 सेकंद लागतात. ठीक आहे, स्लो मोशन असेल घड्याळ. ठीक आहे, ते वाजायसाठी 12 सेकंद लागतात. तर 10 वाजता टोल पडण्यासाठी आता 10 वाजता किती टोल होणार आहे 10 टोल होणार आहे. तर 10 टोल होण्यासाठी किती वेळ लागणार मला सांगा. 5 वेळा घड्याळाचं जे आहे ते बेल वाजासाठी जर 12 सेकंद लागत असेल, आपल्याला माहिती आहे 1 वाजता 1 टोल वाजणार आहे, 2 वाजता 2 वेळा वाजणार आहे, 3 वाजता 3 वेळा, 5 वाजता 5 वेळा वाजणार आहे. 5 वेळा वाजतासाठी किती सेकंद लागतात 12. मग 10 वाजता किती टोल पडणार आहे म्हणजे किती वेळा बेल वाजन 10 वेळा. मग 10 वेळा वाजण्यासाठी किती लागणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, 10 गुणेला 12 भागेला 5. 10 वाजता किती म्हटलं तर या दोघांचा असा क्रॉस मल्टिप्लिकेशन तर 5 ला किती 5 दुनी 10 आणि 12 दुनी 24. आपल्याला दुप्पटही करता येते. 5 टोल वाजायला जर 12 सेकंद लागन तर 10 म्हणजे त्याचे दुप्पट होत आहे. मग किती टोल लागन 24 सेकंद लागणार. ठीक आहे, सोपा प्रश्न होता एकदम. सुधीर आणि सुमन यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. सुधीरचे वय 9 वर्ष आहे तर सुमनचे वय किती. आता लक्षात घ्या, सुधीर आहे इस्टू कोण आहे सुमन. सुमन आणि सुधरचं गुणोत्तर दिलं 2:3 आहे म्हणजे सुधर 2चा आहे तर सुमन कितीची आहे 3ची आहे. 3ची म्हणजे 3 वर्ष नाही, हे गुणोत्तर आहे. आता सुधीरचं वय किती आहे 9 वर्ष तर सुमनचं वय किती असं म्हटलंय. म्हणजे याचाच अर्थ 2:3 गुणोत्तर आहे. 2 म्हणजे 3 आहे तर 3 ला किती बा. ठीक आहे, सरळ सरळ तुम्ही जे आहे याचं क्रॉस जे आहे ते म्हणजे तिरपा गुणाकार करू शकता. ठीक आहे, 2 जे आहे 9 गुणेला 3 भागेला जे आहे 2 करा. 2नी भाग दिला इथे किती 4.5. 4.5 इंटू 3 करा. 4 त्रिक किती होतात 12. ठीक आहे, 12 वर्ष आणि 5.5 म्हणजे किती आहे वर्षाचं जर घेतो म्हटलं तर 0.5 म्हणजे होते 6 महिने. ठीक आहे, मग 6 महिने बस 7.5 हे वर्षामध्ये घेतलं आहे ना टोटल. तर 4 वर्ष पूर्ण आहे आणि 0.5 म्हणजेच काय होते अर्ध वर्ष. अर्ध वर्ष म्हणजेच किती 6 महिने. ठीक आहे, मग 6 महिन्याचा जर विचार केला तर 6 त्रिक किती होते 18 म्हणजे टोटल किती महिने झाले 18 म्हणजे 12 वर्ष अधिक 18 महिने. 18 महिने म्हणजेच किती आले त्याच्यामध्ये एक पूर्ण वर्ष अधिक अर्धा म्हणजे 12 अधिक 1 13 वर्ष आणि उरले किती महिने 6 महिने. म्हणजे सरळ सरळ याला जे आहे किती वर्षाचं असणार आहे ते 13 वर्ष 6 महिने. आणि एवढा सोपा पेपर असूनही पोरांना जे आहे ते यावेळेनं कमी स्कोर आला. ठीक आहे, सोपा आहे एकदम गणित, कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, हा एक खूप चांगला क्वेश्चन होता. इथे काय म्हटलंय पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला. इथे पहिले असा टेबल काढून घ्यायचा. ठीक आहे, आपल्याला माहित आहे वरती उत्तर असते खाली दक्षिण. ठीक आहे, पूर्व पश्चिम. आता काय करायचं आपल्याला माहित आहे ट्रिक. वानर सुरुवात कुठून करायची पश्चिम आणि उत्तरच्या मधातून. वानर इकडे आला नाही याप्रमाणे दिशा सेट करून घ्यायच्या. मग आता आपल्याला विचारलं आहे की पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे.
आता पाली गाव येलीच्या नैऋत्येला आहे, नैऋत्य दिशा इथे आहे, म्हणजे याचा अर्थ इथे कोणतं गाव असणार, पाली हे गाव आहे, आणि ते येलीच्या नैऋत्येला आहे, म्हणजे याचाच अर्थ येली इथे मध्यभागी असणार, तेव्हाच तिच्या नैऋत्येला काय झालं, पाली गाव झालं. मग आपण असंही घेऊ शकतो, येली गाव इथे आणि तिच्या नैऋत्येला कोणतं गाव, पाली गाव. कलर चेंज करू आपण, ठीक आहे. येली गाव आणि तिच्या नैऋत्य, नैऋत्य दिशा म्हणजे इकडची पाली गाव. हे चार्ट पाठच असला पाहिजे, काढायची गरज नाही. त्यानंतर गिरीगाव पालीच्या पूर्वेला आहे व येलीच्या आग्नेयेला आहे. आता बघा, गिरीगाव पालीच्या पूर्वेला, आता पालीच्या दिशेने जर आपण चार्ट काढला तर पालीची पूर्व दिशा कोणती होते, या साईडनी, आणि ते एवढ्या अंतरावर आहे बरोबर, कोणतं गाव, गिरी, का बरोबर ते काय होऊन राहिलं, ही जी आहे ना, ठीक आहे, गिरीगाव बरोबर या येलीच्या काय होऊन राहिलं, आग्नेयेला. तर बघा, इकडे नैऋत्य दिशा असते, इकडे आग्नेय दिशा, बरोबर आलं, ठीक आहे. त्यानंतर डेक्की हे गाव काय निरीच्या उत्तरेला आहे व पाली आणि येलीच्या सरळ रेषेत आहे. आता पाली आणि येलीच्या काय आहे, सरळ रेषेत आहे, कोणतं गाव, डेक्की गाव पाली येलीच्या सरळ रेषेत आहे, डेक्की. आणि हेच काय म्हटलं आहे, निरीच्या काय आहे, उत्तरेला, सॉरी, निरीच्या उत्तरेला आहे. तर येलीच्या संदर्भात डेक्की ज्या दिशेला आहे तिच्या विरुद्ध दिशा कोणती. आता येलीच्या संदर्भात डेक्की ज्या दिशेला आहे तिच्या जे आहे ते विरुद्ध दिशा कोणती. येलीच्या संदर्भात डेक्की कोणत्या दिशेला, इथे पुन्हा चार्ट काढा, ठीक आहे. कोणत्या दिशेला आहे, ईशान्य दिशेला आहे. तर ईशान्याच्या जे आहे ते विरुद्ध दिशा कोणती, विरुद्ध दिशा विचारली आहे, ती दिशा नाही विचारली आहे. तर ती विरुद्ध दिशा कोणती होणार आहे, नैऋत्य. ईशान्याच्या विरुद्ध कोणती असते, इथे ईशान्य आहे, तिच्या विरुद्ध कोणती आहे, नैऋत्य. याप्रमाणे जे आहे ते काढायचं होतं, ठीक आहे. सेट करायचं, दिशेचा चार्ट काढायचा प्रत्येक गावाजवळ आणि प्रत्येक गावाच्या संदर्भात ते दिशा बदलवत जायची, ठीक आहे. सोपा होता. सागर व आकाश 2 किलोमीटरच्या शर्यता दोनदा धावतात. पहिल्या फेरीत जे आहे ते आकाश सागरपेक्षा 2 मिनिट अगोदर शर्यत पूर्ण करतो. दुसऱ्या फेरीत सागर आपला वेग ताशी 2 किलोमीटरने वाढवतो व आकाशाचा वेग 2 किलोमीटरने कमी करतो. तेव्हा सागर आकाशपेक्षा 2 मिनिटे अगोदर शर्यत पूर्ण करतो. तर पहिल्या वेळेस सागरचा धावण्याचा वेग किती आहे, तर तेव्हा जे आहे ते पहिल्या वेळेस जे आहे ऑप्शनवरून जाऊ आपण की सागर आणि आकाश 2 किलोमीटरची जे शर्यत आहे दोनदा धावतात, ठीक आहे. म्हणजे एक वेळा 2 किलोमीटर धावत जाते, आणि पुन्हा 2 किलोमीटर धावते. तर पहिल्या फेरीत काय करताय, आकाश सागरपेक्षा 2 मिनिट अगोदर पोहोचत आहे. म्हणजे आकाशचा वेग x असेल तर सागरपेक्षा 2 मिनिटं लवकर पोहोचत आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत काय होते, सागर आपला वेग 2 किलोमीटरने वाढवतो, ठीक आहे. 2 किलोमीटरने वाढवतो तर काय होते, आकाश त्याचा वेग 2 किलोमीटरने कमी करतो. समजा 10 किलोमीटर असेल सागरचा वेग तर तो 2 किलोमीटरने वाढवेल, म्हणजे 12 किलोमीटर करेल, आणि आकाश जेवढा वेग असेल त्याचा 2 किलोमीटर कमी करेल, ठीक आहे. तेव्हा सागर आणि आकाश 2 मिनिटं अगोदर पोहोचतो. तर पहिल्या वेळेस त्याचा वेग किती आहे, समजा त्याचा वेग 10 किलोमीटर आहे, ठीक आहे, पहिल्या वेळेस सागरचा वेग, ठीक आहे. तर आता काय होऊन राहिलं, 2 किलोमीटर धावासाठी त्यांना जेवढा वेळ आहे तर त्याचा वेग जो आहे तो 10 किलोमीटर आहे, आणि त्याच्याचमुळे ते 2 किलोमीटर लवकर जाते, आणि त्यानंतर जे आहे ते 2 मिनिटाचा त्यांच्यामध्ये फरक पडतो. त्याचं उत्तर आहे पहिल्या नंबरचं, ठीक आहे. त्यानंतर गणेशचे मासिक उत्पन्न सुरेशच्या मासिक उत्पन्नाच्या 4:5 आहे. सुरेश आणि सुनील यांच्या मासिक उत्पन्नाचं गुणोत्तर 13:17 आहे. सुनील आपल्या मासिक उत्पन्नाच्या 12% भाग अन्नधान्यावर खर्च करतो, जो की 8,160 आहे. आता बघा, सुनील आहे तो किती टक्के, 12% भाग जो आहे तो खर्च करतो, आणि जो किती आहे 8,160 आहे. म्हणजे सरळ सरळ सुनीलचं उत्पन्न निघू शकतं. 12% बरोबर 8,160, तर 100% बरोबर किती, 12% बरोबर 8,160, तर 100% बरोबर किती, म्हणजे सुनीलचा पगार 100 असेल तर 12% जर त्याच्या 8,160 आहे तर 100 बरोबर किती, ठीक आहे. तर 100 गुणेला 8,160 भागेला 12 करा, 12 भाग जातो का, 12 12 72, 72 गेल्यावर किती उरले, 9 उरले, 9 6 12 8 96 0, म्हणजे त्याचा पगार किती असणार, 68,000, ठीक आहे. 68,000 आहे, ठीक आहे. आता बघा 68,000 त्याचा पगार आहे, आणि सुरेश आणि सुनीलचं मासिक उत्पन्नाचं गुणोत्तर किती आहे, 13:17 आहे. म्हणजे सुरेशचे जे आहे
पगार 13 भाग असेल तर सुनीलचा पगार किती आहे? 17 भाग आहे. आता आपल्याला माहित आहे 17 भाग बरोबर किती आहे? 68,000. याच्यावरून आपण काय काढू शकतो? सुरेशचा पगार काढू शकतो सरळ सरळ. मग करायचं 13 गुणेला पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. इथे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आपल्याला. क्वेश्चन मार्क बरोबर 13 गुणेला 68,000 भागेला 17. 17 चौक किती होते? 68. आणि त्यानंतर 4,000 गुणेला 13 म्हणजे त्याचा सुरेशचा पगार किती असेल? 52,000 रुपये महिना. ठीक आहे. आता याचा 52,000 आहे, सुनीलचा जे आहे ते 68,000 आहे. आणि आपल्याला सरळ सरळ सांगितलं गणेशचे मासिक उत्पन्न काय आहे? सुरेशच्या मासिक उत्पन्नाचा 4/5 आहे. सुरेशचं किती आहे? 52,000. आणि याच्या 4/5 म्हणजे 4:5 कोण आहे? गणेश आहे. म्हणजे मग भाग द्यायचा 5 1 5 5 0 0 5 चौक 20 0 आणि 0 म्हणजे 10,400 गुणेला आहे 4 0 0 1606 हातचा 1 आणि 4 1 4 41,600 रुपये महिना गणेशचं उत्पन्न आहे. परंतु त्यांनी काय विचारलं आहे? गणेशचं मासिक उत्पन्न विचारलं का? नाही, वार्षिक. म्हणजे याचा अर्थ 12 महिन्याचं उत्पन्न काढायला लागेल. मग करा 41,600 गुणेला 12. 41,600 गुणेला 12 केल्यास आपल्याला पूर्ण 12 महिन्याचं बघा 12 महिन्याचं उत्पन्न जे आहे ते मिळतं 4,99,200 रुपये. हे त्याचं वार्षिक उत्पन्न आहे. त्यानंतर 5 खेळाडू आहे PQRST एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहे. टेबल आहे त्याच्यावर 5 खेळाडू जे आहे ते पत्ते खेळत आहे याप्रमाणे. P हा Qच्या डाव्या बाजूला बसला आहे. P हा ठीक आहे Qच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे P इकडे डाव्या बाजूला Q इकडे ठीक आहे बसला आहे. त्यानंतर परंतु तो Tच्या शेजारी नाही. कोण? P हा Tच्या शेजारी नाही. S हा Rच्या उजव्या बाजूला बसला आहे म्हणजे S जो आहे हा Rच्या काय आहे? उजव्या बाजूला बसला आहे. ठीक आहे आपण इकडे घेऊ त्याला. S इथे असणार. ठीक आहे आता S हा काय आहे? Rच्या उजव्या बाजूला बसला आहे असून तो Qचा शेजारी नाही म्हणजे R हा Qचा शेजारी नाही आहे असं म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी S बसला असेल आणि R इथे बसला आहे. T हा Qच्या उजव्या बाजूस बसला आहे. Qच्या उजव्या बाजूस T बसलेला आहे. ठीक आहे तर यसच्या उजव्या बाजूस कोण आहे असं विचारलं म्हणजे याप्रमाणे त्यांची रचना असेल तर यसच्या उजव्या बाजूस कोण आहे? P आहे. बघा आंबे केळू चिक्कू हावाला जो प्रश्न आहे आपण जो आहे तो याला ऑलरेडी सोडवला आहे. 360 320 याचं जे आहे ते उत्तर आहे. ठीक आहे कारण त्याला आपण रिपीट केला आहे. हा प्रश्न अगोदर सोडून दिला तो याच्यासाठी रिपीट टाकला आहे की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न आले तर ते आपल्याला सोडवता आले पाहिजे. मोठे आहे म्हणून ते सोडून द्यायचे नाही. आता बघा पचन संस्थेमध्ये मूग ते गुदद्वार यामध्ये जे आहे ते pH मध्ये जो काय बदल होत जातो. ठीक आहे आता आपण पहिले जे आहे ते टाकलं होतं की अन्न जे आहे ते अन्नाच्या पचनाची सुरुवात कुठून होते आणि एंड कुठे होतो. तर आता काय टाकलं आपण pH व्हॅल्यू. pH म्हणजे काय आहे तर तिथे जे आहे जे हायड्रोजनची जे सहती आहे ते किती असते बा. ठीक आहे तर pH व्हॅल्यू जे आहे ते काय असते तर आपल्याला माहित आहे पहिले आम्ल असते म्हणजे ॲसिडिक असते आणि नंतर जे आहे ते अल्कलीपर्यंत बदलत जाते. तर म्हणजे आम्ल ते अल्कली असं जे आहे ते त्याच्यामध्ये हे असते. ठीक आहे आणि आपल्याला आम्ल माहित आहे 6 पेक्षा कमी जर असेल तर ते काय होते? ॲसिड होते. 6 म्हणजे न्यूट्रल आणि 6 पेक्षा जास्त असेल तर ते बेसिक. ठीक आहे म्हणजे विम्ल. नेक्स्ट आहे पानावरील जो केवडा रोग आहे तो कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. तर ठीक आहे तो जो आहे फेरसच्या म्हणजे लोहाच्या अभावाने केवढा हा रोग होतो. ठीक आहे याच्यावरही सायन्समध्ये प्रश्न पडतात. ठीक आहे हा जो आहे तुमचा बॉटनीचा भाग आहे. बॉटनीवरही प्रश्न येतात. वनस्पती वर्गीकरणाची जी आहे नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती जी आहे ते कोणी शोधून काढली तर बेंथम अँड हुक यांनी जे आहे ते काय शोधून काढलेली आहे. बेंथम आणि हुक यांनी जे आहे ते वनस्पती वर्गीकरणाची सर्वात नैसर्गिक पद्धत शोधून काढली. 8च्या सायन्सच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे त्यानंतर
खालीलपैकी शरीराचा जो आहे तो कोणता भाग हा अन्ननलिका आणि श्वसन नलिकेचा सामूहिक मार्ग आहे? तर सामूहिक मार्ग जो आहे तो ग्रासनी आहे. ठीक आहे. क्षाराचे प्रमाण जास्त असलेल्या मातीत वाढण्यास अनुकूल असलेल्या वनस्पतींना काय म्हणतात? हॅलोफाइट्स असं म्हणतात. ठीक आहे. त्यांना जे आहे त्यानंतर मुंगी मधमाशी हे आंथ्रोपाडातील जे आहे हॅमनेप्टोरा या जे आहे ते गणामध्ये त्यांचा समावेश होतो. लोखंडाला जंग चढू नये म्हणून जे आहे ते काय केलं जाते त्याच्यामध्ये? तर एकंदरच त्याच्यावर जे आहे ते जस्ताचा मुलामा त्याच्यावर चढवला जातो. आपल्याला माहित आहे की त्याच्यामध्ये जंग चढून म्हणजे एकंदरच ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते आणि त्याच्यामुळे काय होतं? जंग चढतो आणि जंग चढून काय होतं? धातू क्षीण होतो, तो वाला झीज होते त्याची, त्याच्यामुळे त्याच्या जस्ताचा मुलामा देतात. रक्तामध्ये 90% काय असते? पाणी असते. मेंदूस जे आहे ते प्रकाशाची अंधुकता जी आहे त्याची माहिती कोण देत असते? दंडाकार पेशी. ठीक आहे. अंधुकतेची जी माहिती आहे ते दंडाकार पेशी देत असते. ठीक आहे. आता आवाजाची जी आहे ते उच्चता म्हणजे आवाज जास्ती आहे की कमी आहे हे कशावर ठरवून असते? तर ध्वनी तरंगाचा जो आयाम आहे त्या आयामावर त्याचा हर्ट्ज किती हर्ट्ज आवाज आहे हे ठरवून असते. ठीक आहे. प्रकाशीय उपकरणामध्ये भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा खालीलपैकी कशाशी निगडीत असते? तर ती जी आहे रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाशी निगडीत असते. प्रकाशामध्ये जे भिंगावर जे आहे ते तयार होणारी प्रतिमा आहे ती. विद्युत चुंबकीय लहरीची जी आहे पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहे? तर ती जी आहे एकंदरच विद्युत चुंबकीय लहरीमध्ये सर्व दूरदर्शन लहरी, दूरदर्शन आहे. त्यानंतर अतिनील किरणे म्हणजे इन्फ्रारेड रेज आहे, एक्स रे क्ष किरणे आणि सूर्यप्रकाश किरणे हे सगळे जे आहे विद्युत चुंबकीय लहरीचे जे आहे ते एकंदरच उदाहरणं आहेत. त्याच्याचमुळे जे आहे विद्युत चुंबकीय लहरीमुळे ते आपल्याला जे आहे ते अनुभवाला येते. ठीक आहे. अंघोळीचा साबण किंवा शॅम्पू याच्यामध्ये काय असते? पोटॅशियम हायड्रॉक्साईड के. ठीक आहे. तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड K2H असं जे आहे त्याच्यामध्ये समावेश असतो. त्यानंतर सोडियम. आता इथे सोडियम मध्ये जे आहे तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये जे आहे ते प्लस दिला आहे म्हणजे याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे त्याचा काय आहे? धन आयन तयार होतो. त्याचे जे आहे ते कॅटायन आहे आणि कॅटायन मध्ये जे आहे प्रोटॉन जास्त असते, इलेक्ट्रॉन कमी असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे? प्रोटॉनची संख्या 11 आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये अरीय संमती रेडियल सिमेट्रिकल हे असते? तर ते जे प्राणी आहेत एकंदरच तर त्याच्यामध्ये हायड्रा आणि तारामासा याचा समावेश होतो की ज्याच्यामध्ये रेडियल सिमेट्री आहेत. ठीक आहे. त्यानंतर लास्टमध्ये आपल्या हिस्ट्रीचे क्वेश्चन आहे. 15 क्वेश्चन हिस्ट्रीचे सोपेच होते. ठीक आहे. जगन्नाथ शंकर शेठ जे आहे आपल्याला माहिती आहे कशाशी कार्य करत होते ते? तर ते बॉम्बे असोसिएशनमध्ये जे आहे ते रिलेटेड आहे. ठीक आहे. तर एकंदरच अ ला 3 असणारे 2 ऑप्शन आहे. पहिला आणि तिसरा ऑप्शन चुकला. अ आला 3 असणारे 2 आहे. आता 2 दादाभाई नौरोजी ईस्ट इंडिया असोसिएशन दोन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला माहीत काय पाहिजे? गोपाळ कृष्ण गोखले यांचा 1904 आणि 5च्या काळामध्ये त्यांनी कोणता भारत सेवक समाजची स्थापना केली. ठीक आहे. आणि त्यानंतर जी.व्ही. जोशी आपल्याला कन्फर्म माहिती आहे की त्याच्यामध्ये येते ते जे आहे ते पुणे सार्वजनिक सभेमध्ये येतात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? 4 नंबर. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते एक विधान दिलेलं आहे. कोणाविषयी आहे ते ओळखायचं आहे. मवाळवादी नेते होते. ठीक आहे. रानडे आणि फिरोजशाह मेहता यांच्या नेतृत्वात कार्य करीत होते आणि 1902 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात नोकरीतून अकाली निवृत्ती घेऊन पूर्णवेळ राजकारण सुरू केलं. असे कोण आहे? तर ते एकंदरच लोकमान्य टिळक तर येणारच नाही कारण ते मवाळवादी नाही. रानडे सोबत काम केलं आहे, फिरोजशाह मेहता सोबत काम केलं आहे. म्हणजे ते कोण आहे महत्त्वाचे? गोपाळकृष्ण गोखले जेच फर्ग्युसनमध्ये काय करत होते? फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिले जे आहे ते शिक्षकाची नोकरी करत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी जे आहे ते निवृत्ती घेतली. तिथे धोंडोकेशव कर्वेला नोकरी लावून दिली आणि त्याच्यानंतर जे आहे ते पूर्णवेळ राजकारणात हे झाले आणि त्यांचाच 1915ला काय झाला? मृत्यू झाला. आणि कट्टर मवाळवादी नेते होते आणि हे जे आहे आणि यांच्यामुळेच काय झालेलं होतं? मग 1907ला काँग्रेसमध्ये फूट पडली. संघटना संस्थांच्या स्थापनेनुसार कालानुक्रमे लावायच्या आहे. ठीक आहे. कट्टर मवाळवादी होते हे आणि 1915ला फिरोजशाह मेहता प्लस गोपाळकृष्ण गोखलेंचं जे आहे ते मृत्यू झाला आणि त्याच्यामुळेच मग जे आहे ते लोकमान्य टिळकांना आणि जहालांचा प्रभाव हा काँग्रेसवर दिसून आला. ठीक आहे. त्यानंतर संघटनांचा 1870ची आहे ही बॉम्बे असोसिएशन 52. त्यानंतर मद्रास महाजन सभा
त्याच काळातली आहे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. यांचा जर क्रम लावतो म्हटलं तर तो क्रम होणार क अ ब ड. ठीक आहे, क अ ब ड याप्रमाणे लागतो. ब्राह्मणेतर चळवळीतील महत्त्वाचा छत्रपती मेळावा केशवराव जेधेचा आहे. छत्रपती मेळा 1896 साली वेल्बी कमिशन आहे. त्याच्या समोर जे आहे ते गोपाळकृष्ण गोखले यांनी साक्ष दिली. तुम्हाला सांगितलं सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी साक्ष दिलेली आहे. ठीक आहे, अय्यर आहे त्यांनी पण साक्ष दिली. ते डेक्कन सभेमार्फत गेलेले होते. ऑल इंडिया किसान सभेचं पहिली अधिवेशन कुठे झालं? लखनौला. ठीक आहे, त्याचे कोण होते? स्वामी सहजानंद सरस्वती. वर्ष कोणतं आहे? 1936. पाठ करून ठेवायचं. दुसरं अधिवेशन पुण्याला घडलं. त्याचे अध्यक्ष कोण होते? NG रंगा. ठीक आहे, ब्रिटिश काळात नेमलेले जे हे आहे त्याचं जे दुष्काळ आयोग आहे त्या दुष्काळ आयोगाचा क्रम जर बघतो म्हटलं तर अ ब क ड असा क्रम लागतो. कॅम्बेल आयोग जे आहे ते पहिले आहे, मग स्ट्रॅची कमिशन आहे, मग लॉयल कमिशन आहे आणि सगळ्यात शेवटी आला होता तो मॅकडोनाल्ड आयोग. ठीक आहे, दुष्काळाची तपासणी करण्यासाठी आलेले कमिशन आहे. आता डेक्कन जे आहे ते ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879चा कायदा आहे आणि तो कायदा केला तेव्हा बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर कोणी संमत केला होता? रिचर्ड टेम्पल होते. ठीक आहे, लास्ट भारतीय काँग्रेसची पुढीलपैकी कोणते अधिवेशन कोलकाता येथे पार पडली? आपल्याला माहित आहे तिसरं अधिवेशन. बघा या प्रकारचे प्रश्न हे रॅन्डम टाकलेले आहे. एवढे अधिवेशन आपण पाठ करत बसत नाही, पण पहिले 5 ते 6 अधिवेशन तरी माहीत असायला पाहिजे. पहिलं अधिवेशन बॉम्बेला झालं, दुसरं कलकत्ता आणि तिसरं अधिवेशन मद्रासला झालं होतं. तिसरं नसणारा बघा बाकीचं चुकीचं करायची गरजच नाही आहे. 6वं 22वं 37वं इतकं पाठ असणं अपेक्षित नाही. त्याच्यामुळे आपल्याला कन्फर्म काय माहिती आहे? अ तिथं झालेलं नाही आहे. मग अ नसलेला ऑप्शन कोणता आहे? सगळे घेऊन जायचे. ब क ड ई बाकी सगळे कलकत्त्याला झाले, फक्त अ कलकत्त्याला झालेलं नाही. खालीलपैकी कोणत्या राजकीय संघटनांची स्थापना लंडनला झालेली आहे? तर आपल्याला माहिती आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी हेनरी कॉटन जॉर्ज यूल यांची होती ही. ठीक आहे, म्हणजे जे निवृत्त सनदी अधिकारी आहे त्यांची होती ही. ठीक आहे, जॉर्ज यूल, हेनरी कॉटन, ठीक आहे, नॉर्टन वगैरे यांचे जे आहे ते निवृत्ती सनदी म्हणजे ICS अधिकारी जे आताचे IAS आहे तसे यांनी जे आहे ते एक संघटना स्थापन केली होती. मवाळवादी विचारसरणीचे हे लोक होते आणि यांचं उद्दिष्ट काय होतं तर भारताला लवकरात लवकर जे आहे ते राजकीय अधिकार मिळवून देणे. आणि ईस्ट इंडिया सोसायटी तर आपल्याला माहीतच आहे दादाभाई नौरोजी. मग हे दोनच हे आहे ते कुठे स्थापन झाले? लंडनमध्ये स्थापन करण्यात आले, अ आणि ब. आणि बाकीचे तर आपल्याला माहीत आहे इंडियन असोसिएशन आणि ब्रिटिश इंडिया असोसिएशन हे दोन्ही जे आहे ते भारतामध्ये झाले. त्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह आहे तो 1930ला जे आहे सोलापूरला 11च्या हिस्ट्रीमध्ये क्लिअर दिलेला आहे. सविनय कायदेभंगाची चळवळ आहे आणि त्या चळवळी दरम्यान तिथे जे आहे ते सोलापूरला एक सत्याग्रह झाला आणि त्याच्यामध्ये त्याला हिंसक वळण लागलं. तेव्हा ह्या चारही लोकांना श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि मल्लप्पा घनशेट्टी यांना जे आहे ते एकंदरच फाशीची शिक्षा झाली होती आणि त्याच्यावरच हा जो आहे प्रश्न टाकलेला आहे. ठीक आहे, तर 3 नंबरचं उत्तर आहे याचं. या 4 लोकांना फाशी झालेली होती. ठीक आहे, जसं जे आहे ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली आणि अतिशय जे आहे ते त्यांचं जसं हे आहे हुतात्मा दिवस तशासारखं सोलापूरला ह्या जे आहे ते यांना फाशी झाली. त्याच्यामुळे तिथे तो दिवस हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. सोलापूरचे 4 हुतात्मे आहेत हे. आता बघा लॉर्ड डलहौसीने जे आहे ते दत्तक वारसा नामंजूर केला होता आणि नामंजूर करून जे आहे काही जे आहे ते खालसा केलेले होते. तर ते कोणता आहे क्रम त्यांचा? ई पासून जे आहे ते ब क ड ई. सातारा पहिले खालसा केलं होतं सर्वात प्रथम आणि त्याच्यानुसारच क्रम लावायचा आहे. 1935चा भारत शासन कायदा याच्यात कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत? आपण हिस्ट्री रिव्हिजनमध्ये घेतलं होतं की याच्यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्या अंमलात आलेल्या नव्हत्या. आपल्याला माहित आहे प्रांतिक स्वायत्तता आलेली होती कारण प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धती अंमलबजावणी झालेली होती आणि याच्याच प्रमाणे 1937ला निवडणुका पण झाल्या. परंतु केंद्रामध्ये जे द्विदल शासन आहे, दुहेरी शासन, ते कधीही अंमलात आलेलं नाही. आणि भारतातील संघराज्यीय तरतूद केली पण ते सुद्धा अंमलात आलेली नाही. म्हणून अ आणि क कधीच अंमलात आलेलं नव्हतं. बाकी या दोन्ही तरतुदी या भारत शासन कायद्यामध्ये होत्या परंतु या दोन्ही तरतुदी काय झाल्या होत्या? अंमलात आलेल्या होत्या, म्हणजे यांचा अंमल झाला होता. आता पुढे असा प्रश्न पडेल तुम्हाला की 1935च्या कायद्यात कोणत्या तरतुदी होत्या? तर ह्या 4ही तरतुदी त्याच्यामध्ये होत्या.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यापीठाची स्थापना आहे तर त्यांच्या स्थापना वर्षानुसार काय करायचं आहे आपल्याला, विद्यापीठांचा क्रम लावायचा आहे. ठीक आहे. याची पण रिव्हिजन आपण घेतली आहे शिक्षण सुधारणा या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, ते यूट्यूबला अवेलेबल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय आहे तर पहिलं विद्यापीठ आपल्याला माहित आहे कलकत्ता आहे. ठीक आहे, तर कलकत्ता पहिलं, सगळ्याच ऑप्शनमध्ये कलकत्ता पहिले दिला आहे. कलकत्ता नंतर मद्रास विद्यापीठाची नाही झाली तर मुंबईची झाली. मग क असणारे ऑप्शन किती आहे, 2. ठीक आहे. त्यानंतर काय आहे ब, आणि त्यानंतर जे आहे लाहोर विद्यापीठ आणि अलाहाबाद, असे 2 विद्यापीठं आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा त्याच्यामध्ये जे आहे सरळ सरळ लाहोर विद्यापीठ पहिले आलं आणि त्यानंतर जे आहे ते अलाहाबाद नंतर आलं. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 99चं 2 नंबर. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, संयुक्त महाराष्ट्र परिषद आहे आणि संयुक्त महाराष्ट्र समिती, हे दोनही जे आहे ते 11च्या हिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. तर संयुक्त महाराष्ट्र परिषद आहे, परिषदेचे अध्यक्ष होते शंकरराव देव, आणि संयुक्त महाराष्ट्र समिती आहे, समितीचे अध्यक्ष होते SM जोशी. ठीक आहे. याप्रमाणे याचं हे झालं. नेक्स्ट अशाप्रमाणे आपण 17व्या पेपरचं ॲनालिसिस बघितलं. 18वा पेपर आपला सॅटर्डेला होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्याप्रमाणे सॅटर्डेची 8 तारीख आहे, 8 तारखेला तो पेपर होईल, सॅटर्डेला होईल आणि संडेला कंटिन्यू पेपर आहे. ठीक आहे. तर 17व्या पेपरचं ॲनालिसिस आपण बघितलं. ठीक आहे. थँक्यू.